नमस्कार. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सुरुवातीलाच आपले जे पाहुणे वक्ते आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. श्री बिमल भुता आणि आपल्या अध्यक्षा भाग्यश्रीताई परीख आणि सूत्रसंचालिका डॉक्टर रश्मी फडणवीस. आजचा विषय जो आहे तो काही जणांना क्लिष्ट वाटत असेल किंवा काय आहे कायदा 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 नुसताच वायदा असं असतं का, किंवा कोर्टाची पायरी कोणी चढू नये वगैरे वगैरे. पण ते कायदे आपल्याला जे लोकहितकारी आहेत ते माहिती असावेत प्रत्येकाला, आणि यासाठी हा आजचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. मी व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करते. आता वक्त्यांची ओळख करून घेणार आहोत आपण. ते आहेत बिमल भुता, यांचा परिचय करून देणार आहेत हेमांगी राजनेकर, आणि त्यानंतर भाग्यश्रीताईंचा परिचय मी करून देईन आणि नंतर पुढे प्रस्तावना होईल. आमचे आजचे विद्यमान प्रमुख पाहुणे श्रीयुत माननीय बिमल भुताजी, आपले दिलासाच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. आपण आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करते. मी मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे सचिव आणि परराष्ट्र व्यवहार सेलचे संयोजक, गुजराती समाज सेवा या संस्थेचे संस्थापक, इंडियन प्लॅनेटरी सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून आपण कार्यरत आहात. ऑस्ट्रेलियाहून मॅनेजमेंटची पदवी घेऊन 3 वर्षांचा अनुभव आपण घेतला. सध्या मुंबईतील स्वतःच्या व्यवसायात आपण व्यस्त आहात. शिवाय जन्मभूमी, प्रवासी, कपोल आणि कपोल मित्र या गुजराती भाषिक पत्रकातून आणि मराठीतील विवेक या साप्ताहिकातून, इंग्रजीतील फ्री प्रेस जर्नल या वर्तमानपत्रातून, साप्ताहिकातून आणि मासिकांतून आपले लेखन सतत चालू असते. त्यातून अनेकविध सरकारी योजना, नागरिकांचे हक्क आणि कार्यान्वित यंत्रणा या विषयांवर सातत्याने त्यांचे स्तंभलेखन चालू असते. त्यामुळे लाभार्थ्यांना सहजच त्या सर्वांची माहिती उपलब्ध होते. या स्तंभलेखांचे संकलन आपल्या नो युअर राईट्स या पुस्तकात केलेले आहे. हे पुस्तक आपल्यासाठी तिथे विनामूल्य त्यांनी आणलेले देण्यासाठी ठेवलेले आहेत. ज्यांना हवे असतील त्यांनी घ्यावे. आपण स्थापन केलेल्या सेंटर फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ऑनलाईन फ्रॉड या केंद्राचा प्रमुख उद्देश जनतेला सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करण्याचे प्रशिक्षण देणे हा होय. तसेच परिसंवाद, शैक्षणिक सत्र यातून समाजातील निम्नस्तर वर्गासाठी विनामूल्य मार्गदर्शन हा आपला एक स्तुत्य उपक्रम आहे. त्यांच्यात डिजिटल साक्षरतेचा प्रचार करणं आणि सर्वतोपरी त्यांना मार्गदर्शन करणं हेही आपले एक कार्यक्षेत्र आहे. आजच्या न्यायप्रणाली आणि लोकहितकारी कायदे या दिलासाच्या कार्यक्रमाला माननीय बिमल भुतांसारखे सुयोग्य लोकहितकारी दृष्टिकोन असलेले पाहुणे लाभणे हे म्हणजे दिलासाचे भाग्यच होय. धन्यवाद. आता दुसऱ्या वक्त्या आहेत भाग्यश्रीताई परीख. खरं म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं केवळ एका वाक्यात माझा परिचय दे तू. पण काही नवीन सभासद आहेत त्यांनासुद्धा आपला त्रोटक परिचय 1 मिनिट घेईन भाग्यश्रीताई. जास्त मी, कारण मला जर कोणी सांगितलं भाग्यश्रीताईंच्या विषयी बोलायला तर आय हॅव गॉट व्हॉल्यूम्स टू स्पीक. पण थोडक्यात सांगते. भाग्यश्रीताई विद्यमान अध्यक्ष आहेत सीमा जोशी दिलासा केंद्राच्या. त्यांनी त्यांचं LLBचं शिक्षण गव्हर्मेंट लॉ कॉलेजमधून केलं. त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून त्यांनी सोशल सायन्सेसमध्ये MAची पदवी प्राप्त केली. आणि त्या पायनियर आहेत. पायनियरला काय म्हणतील मला माहीत नाही,
पण मॅरेज काउन्सिलिंगमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. अगदी सुरुवातीपासून जेव्हा फॅमिली कोर्टचा कायदा झाला नव्हता आणि फॅमिली कोर्ट स्थापन नव्हती झाली, तेव्हा सगळ्या केसेस अशा कोर्टांमधून जायच्या, मॅट्रिमोनियल केसेस. तर त्यांच्यासाठी समुपदेशनाचं फार मोठं काम बागेश्रीताईंनी केलं आहे. त्यावरती त्यांनी एक पुस्तकसुद्धा लिहिलं आहे. इतकंच काय, पण अनुभूती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण ते घेतलेलं आहे पुस्तक. त्यामध्ये कोर्टाच्या केसेस आहेत. केवळ हीच त्यांची ओळख नाही आहे की त्या कुटुंब न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आहेत. ही त्यांची केवळ ओळख नसून त्या व्यक्ती म्हणून एक अतिशय रुजू व्यक्तिमत्व आहे. सॉफ्ट स्पोकन आहे, सगळ्यांना समजून घेणाऱ्या आहेत आणि त्या एक फार मोठ्या कलाकार आहेत. आणि कलाक्षेत्रामध्ये जी अतिशय कठीण कला असते ती म्हणजे पोर्ट्रेट, रांगोळी आणि कॅनव्हासवरचं पोर्ट्रेट, त्याच्यामध्ये त्या माहीर आहेत. इतकंच काय, पण त्या सुंदर गणपतीच्या मूर्तीसुद्धा बनवतात. एक कलावान व्यक्तिमत्व आहे बागेश्रीताईंचं. आणि आपल्याला सगळ्यांना नेहमीच माहिती आहे त्या कधीही एकही कार्यक्रम चुकवत नाहीत आणि अतिशय जबाबदारीने अध्यक्ष आहेत म्हणून कितीही व्यस्त असल्या तरीसुद्धा आपल्या कार्यक्रमाला त्या आवर्जून हजर राहतात. एवढी मी त्यांची ओळख करून देते. मला वाटतं 1 मिनिट माझा संपला आहे. आता प्रस्तावना. आता बागेश्रीताईंनाच विनंती करते की बिमल भूतांचं आपण स्वागत करूया. फळांची परडी देऊन आपण नेहमीप्रमाणे स्वागत करतो तसं. बाजूला हो. आणि आता वासंती गोखले कार्यक्रमाची प्रस्तावना करतील आणि नंतर सूत्र डॉक्टर रश्मी फडणवीस यांच्याकडे दिली जातील. आजचा आपला विषय आहे न्याय प्रणाली आणि लोकशाही कायदे. आज श्रावण महिन्याचा पहिला गुरुवार. उद्या नागपंचमी म्हणजे आपल्या सणावारांचा प्रारंभ. सीमा जोशी दिलासा केंद्राने साहित्य, वैद्यकीय, मनोरंजन, कलात्मक विषयांकडून न्यायशास्त्राच्या प्रांगणात प्रवेश केला आहे. 2019 पासूनच या बदलावर अनेक चर्चा झाल्या. ब्रिटिश काळातली न्यायप्रणाली स्वतंत्र भारताच्या नागरिकांनी आत्तापर्यंत सहन केली. परंतु आता हे कायदे मात्र लोकहितकारी कायदे बनण्यास हवेत असं सर्वांनाच वाटतं. यामुळेच अनेक विचार प्रणालीचे मार्गदर्शक, न्यायशास्त्र प्रवीण आणि देशप्रेमी सुजाण नागरिकांच्या विचारांनी हे कायदे 2023 पासून आपल्या न्यायप्रणालीत समाविष्ट झालेले आहेत. हे एक प्रकारचं परिवर्तनच आहे. पण हे परिवर्तन नक्की फायदेशीर आहे का? भारतीय न्यायव्यवस्था या परिवर्तनाने सबल होईल का नाही? भारतीय न्यायशास्त्र स्वदेशाचे हित साधून लोकहितकारी होईल का? यासाठी कुटुंब न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश अर्थात आपल्या बागेश्रीताई सांगतीलच, त्यांच्या कारकिर्दीत घडलेले न्यायालयीन किस्से यांच्या बदलाच्या संदर्भातून आणि त्यांना आलेल्या प्रत्यक्ष अनुभवातून. तसेच मुंबई भाजपचे सचिव श्री बिमल भुत्ता, सर्वसामान्य जनतेने कोर्टाची पायरी चढताना काय काळजी घ्यावी, हे लोकहितकारी कायदे खरंच आपल्याला मदत करतील का संकटात टाकतील, याविषयी माहिती देतील. याच्याच अनुषंगाने
श्री बिमल बुत्ता आणि बागेशीताईंशी संवाद साधणार आहेत आपल्या संघकार्यवाह डॉक्टर रश्मिताई. पाहूया या डॉक्टरांनाही हे कायदे रुजतात का. चर्चा झाल्यावर आपणास काही प्रश्न विचारायचे असतील तर ते लेखी स्वरूपात कागदावर लिहून द्यावेत, म्हणजे त्याची समर्पक उत्तरं आजचे तज्ज्ञ वक्ते आपल्याला देतीलच. आता मी पुढील सूत्र डॉक्टर रश्मिताईंकडे देते. धन्यवाद. आपण सगळेच एवढी काय त्याला म्हणतात पूर्वपीठिका सांगितल्यानंतर आता न्यायशास्त्रात शिरणार आहोत. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताची जी न्यायसंहिता तयार झाली ती भारतीय जनतेसाठी नव्हती आणि त्यातल्या त्यात न्यायव्यवस्थेमध्ये न्यायसेवा जी पुरवली गेली त्यात न्यायालयाच्या शिक्षा अधिक होत्या आणि व्यवस्था म्हणजे हितकारी संदर्भ त्याला नव्हताच. आज आपण न्यायसंहितेचा भारतीय आत्मा नक्की काय आहे हे समजावून घेणार आहोत. न्याय, समानता आणि निष्पक्षता असं जर असेल तर या न्यायशास्त्राची पूर्वपीठिका आपल्याला श्रीमती बागेश्री ताई आता समजावून देतील. ऐकूया तर. श्री अभिजित सावंत आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. थँक्यू. अरे आता मी या कायद्यांच्या बाबतीत पूर्वपीठिका काय होती ती थोडक्यात सांगते. भारताला तुम्हाला माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि त्या गोष्टीला आज 75 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. भारतावर राज्य करणाऱ्या आणि भारताला गुलामगिरीमध्ये ठेवणाऱ्या ब्रिटिशांनी त्यांच्या हितासाठी केलेले कायदे प्रणाली किंवा न्यायव्यवस्था गेली कित्येक वर्ष आपण वापरत आहोत आणि त्यामध्ये आपण बंदिस्त झालो आहोत. पण 1 जुलै 2024 रोजी अशी घटना घडली की ब्रिटिशांनी जी कायदे प्रणाली जी केलेली होती ती आपल्या सरकारने बदलली आणि नव्या युगातील भारतीय न्यायसंहिता लागू केलेली आहे. हा न्यायसंहितेत नेमका काय बदल झाला ते जाणून घेण्याआधी इंडियन पिनल कोड किंवा भारतीय दंडविधानाचा थोडा इतिहास माहीत करून घेऊया. ब्रिटिश सरकारने भारताचा ताबा घेण्याआधी ब्रिटन पार्लमेंटनी भारताचा कारभार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती सोपवला होता. पण 1857ला जे पहिलं स्वातंत्र्ययुद्ध झालं त्यानंतर मात्र ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीची सनद रद्द केली आणि सर्व कारभार आपल्या हाती घेतला आणि 1860पासून हे कायद्याला मान्यता दिली. पहिला कायदा होता तो क्रिमिनल प्रोसिजर कोड. ऑफकोर्स इंडियन पिनल कोड पहिला, त्याच्यानंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे भारतीय पुरावा कायदा, हे सर्व कायदे लागू झाले. आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा हेच कायदे जे ब्रिटिशांनी केलेले होते ते चालू राहिले. अर्थातच वेळोवेळी ह्या कायद्यांमध्ये बदल होत गेले, पण प्रामुख्याने वसाहतवादी किंवा जे कलोनियल मेंटॅलिटीमधून ज्यांनी ब्रिटिशांनी जे कायदे केले होते त्याचा आराखडा मात्र तोच राहिला. आणि जुलै 2003मध्ये हा जो फौजदारी किंवा क्रिमिनल ॲक्ट रद्द करून भारतीय न्यायसंस्था जी आणली ते हे मी 3 कायदे सांगितले ते इंडियन पिनल कोड, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, क्रिमिनल प्रोसिजर कोड असे ते 3 कायदे जे पूर्णतः बदलण्याचा सरकारने प्रयत्न केलेला आहे. पण हे बदल फक्त नावापुरतेच नाही आहेत, तर जसजसा समाज आज बदलतो आहे त्याच्या गरजा लक्षात घेऊन हे जे कायदे आहेत ते आणलेले, म्हणजे समाजाच्या मानसिकतेकडे लक्ष दिलेलं आहे. आणि आम्हाला असं वाटतं की हे जर कायदे खरोखरच जर आले आणखीन त्याची जर रुजवात झाली तर समाज ही मानसिकता बदलण्यास मदत होईल. सांगायची गोष्ट अशी की नाव इंडियन पिनल कोड इज रिप्लेस्ड बाय भारतीय न्याय संहिता 2023 आणि द
Code of Criminal Procedure is replaced by Bharatiya Nagrik Suraksha Samhita 2023, and Indian Evidence Act 1872 is replaced by Bharatiya Saksha Adhiniyam 2023. Now, Bimalji, let us see what is your opinion about this Bharatiya Nyaya Vyavastha, whether this change is beneficial or whether this change is detrimental. I think a lot of some obsolete sections which have been going on for such a long time due to the colonial mentality of the Britishers to actually keep Indians subverted, they've been changed. One of the major sections which is changed is sedition. Now sedition was a very wide word which could be used to prosecute people even if they were engaging in peaceful protests. So I think now under section 152, instead of sedition, it has been replaced by endangering sovereignty, unity and integrity of India. Now this is a newly added section. So I'll like to elaborate a little on what this section entails. तो ये जो सेक्शन है उसमें लिखा है कि whoever purposely or knowingly by words either spoken or written or by signs or by visible representation or by electronic communication by or use of financial means or otherwise excites or attempts to excite secession or armed rebellion or subversive activities. Now this is very specific when we talk about armed rebellion, so this would not cover peaceful protest and other things. So there is also this section which deals with encouraging separatist activities or endangering sovereignty or unity and integrity of India. Now this section, newly added section, makes the misuse very difficult. So I think this is one of the things which has changed for the better. There are a lot of things which has changed for the better. You think it is for the betterment of India? Yes, I think it's the need of the hour, because if we look at these acts and these laws, they were so old, and currently with the progressive mentality of the society, a lot of things have changed. Okay. And of course the British colonialism is also important, that they were purposely trying to subvert the Indian population. So I think it's a very positive change. या थँक्यू. भाग्यश्रीताई, आपण इंडियन पिनल कोडचा जेव्हा बदलामधला स्वरूपाचा विचार करतो तर तेव्हा अजूनही म्हणजे काही गुन्हे जे आहेत ते कशा पद्धतीने बदललेले आहेत आणि जे 20 गुन्हे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत म्हणजे अंतर्भावित केलेले आहेत, तर त्याचा काही म्हणजे त्यांनी काही आपल्याला फायदा होणार आहे का ते विस्तृतपणे जरा सांगा. इंडियन पिनल कोड हा 1860 सालचा कायदा होता. त्याचं नाव आता भारतीय दंड संहिता किंवा भारतीय न्याय संहिता असं झालेलं आहे. यामध्ये अपराधाची व्याख्या, खून, चोरी, फसवणूक, अपहरण, बलात्कार हे सगळं नमूद केलेलं आहे. शिवाय संपत्तीविषयक सुद्धा कायदे त्याच्यात आहेत. प्रत्येक अपराधाची शिक्षाही निश्चित केली आहे. पूर्वी काय होतं की ह्याच्यामध्ये 511 सेक्शन्स होते, पण ते आता कमी करून 358 केलेले आहेत आणि 20 नवीन अपराध जोडले गेले आहेत. महत्त्वाचे कायदे म्हणजे स्त्रिया आणि मुलांविरुद्ध केलेले जे गुन्हे आहेत ते एकत्रित केलेले आहेत. खोटी आमिष आणि प्रॉमिस देऊन सेक्शुअल इंटरकोर्स करणं हा गुन्हा धरून जबर शिक्षेचा उल्लेख आहे. मी पुढे सगळं डिटेलमध्ये सांगणारच आहे काय काय आहे ते, पण फक्त सुरुवातीला मी सांगते की गँगरेपसाठी मृत्यूदंडाची शिक्षा केली आहे जी आधी नव्हती. या कायद्यांमुळे आणि शिवाय फसवणूक, स्नॅचिंग म्हणजे चेन स्नॅचिंग वगैरे करतात ते, झुंडशाही किंवा मॉब लिंचिंग, खोडसाळपणा किंवा मिसचिफ, ह्या सगळ्या नवीन कायदे त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत. आणि यामुळे असं होणार आहे की समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास त्याची मदत होईल असं वाटतं. विमलजी, when the police is the main in between the public and the court or the justice, so what is the meaning of the zero FIR and the FIR and other things, that is the citizen to the right, how they should file the FIR? प्रीवियसली आप जो जुरिडिक्शन में थे वहाँ जो गुनाह होता था तो आपको वही जुरिडिक्शन में जाके आपको एक FIR दर्ज करानी पड़ती थी. नाउ ज़ीरो FIR मीन्स दैट यू कैन गो टू एनी पुलिस स्टेशन,
they anywhere, wherever you are. Means suppose the offense is there in some place, and there you can go Yes, and do yes. it. Nearest Not police at station, the you can go nearest- there. Okay. And they have to register an FIR, and they will subsequently forward called the zero it's called zero zero FIR. Okay. And they will subsequently forward it to the relevant police station. So Yeah. this is one thing, which is very helpful. The another thing is that the medical report or whatever the things are, there is certain limit that they should provide within 7 days or something like that. So whether this FIR and this thing means the investigations procedure is hastened, or what is the problem? I think a lot of it is streamlined now. They have provided timelines even for the police to act. So also there is a lot of importance on forensics now. पहले डिटेक्शन यूज टू बी अ डिफरेंट थिंग, किसी को जेल में जाके 2 लाफा मार के डिटेक्ट कन्फेस करा लेना, बट नाउ अ लॉट ऑफ फॉरेंसिक मेथड्स हैव बीन यूज्ड अंडर दिस न्यू लॉ. सो आई थिंक ये एक पॉजिटिव सिटीजन्स के लिए एक बहुत अच्छा इनिशिएटिव है, क्योंकि एक आप टाइमलाइन फिक्स करके अकाउंटेबिलिटी और मेजरेबल टाइमलाइंस है. सो आई थिंक इट विल हेल्प अ लॉट. Hello. Nowadays in the computer age, there is a tremendous offense like a cyber crime. The cyber crime is means how to get it away from that, and what is the solution for that? तो जैसे आपके माध्यम से हमने एक ऑर्गेनाइज किया Yeah, था सेशन हाँ, साइबर एक क्राइम session. का. तो साइबर क्राइम के लिए एक्चुअली बेस्ट थिंग इज प्रिवेंशन. यू शुड बी अवेयर. आपको पता होना चाहिए क्या करना है क्या नहीं करना है. और अगर कोई ऐसी चीज़ है जो आपको लगता है कि इट्स टू गुड टू बी ट्रू, इट्स मोस्टली नॉट ट्रू. सो मोस्ट ऑफ साइबर क्राइम के जो मॉडस ऑपरेंडी है, दे रिलाई ऑन पीपल हु आर a little greedy. Yeah, but sometimes because of the cyber guna से you get the financial loss. हाँ, तो उसमें एक 1931 करके एक होम मिनिस्ट्री का नंबर है. सो यू नीड टू एक्सेस दैट नंबर. 1930. 30. So you need to access this number and immediately register a complaint. So 1930 and there are anywhere. It's a centralized number, and there are nodal officers working 24/7. तो वो लोग तुरंत क्या करते हैं? Do they pick up the phone? Yes. They now what has happened is this centralized number is a centralized number, but it's not centralized in the sense that the local area jurisdiction, they have their own offices which man these phone lines. तो जैसे अगर मुंबई में है तो आपका मोस्टली नंबर मुंबई या आजू बाजू में कहाँ डाइवर्ट होगा. तो नहीं, जैसे बहुत लोगों जो पर्सनली मैं जानता हूँ, आपको पता है मैंने काफ़ी लोगों को इसमें हेल्प किया है. तो उसमें इम्पोर्टेंट क्या है मैडम के एक गोल्डन आवर है कि आपको 3 hours. Everybody should be aware of the cyber crime, and everybody should get. And 3 hours. 3 hours is a golden hour. 3 hours में आपको रिपोर्टिंग करना है तो पैसा अटकाने की कोशिश करेंगे और पैसा अटक भी जाएगा. लेकिन आप अगर एक दिन के बाद रिपोर्ट करेंगे तो पैसा मल्टीपल अकाउंट्स में चले गया तो फिर मुश्किल है वो वापस आना. ओके, थँक्यू व्हेरी मच. भाग्यश्री ताई, आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्टबद्दल आता बोलूया की हा पूर्वीचा आणि आत्ताचा ह्याच्यामध्ये काही फरक आहे का, आणि आपले अनुभवसुद्धा सांगा. तसंच सेक्शन 398 प्रोटेक्शन ऑफ विटनेस ह्याच्याबद्दलही जो नवीन बदल झालेला आहे त्याबद्दलही सांगा. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट पहिल्यांदा जी सुरुवात होती ती 1872 ह्याचं साली झालेला होता. आता ह्याचं नाव भारतीय साक्ष अधिनियम 2023 असं झालं आहे. गुन्ह्याचे तपास, अटक प्रक्रियेचे नियम, फौजदारी खटल्यांमधील कार्यवाही, साक्षी पुरावे, न्यायालयातील सुनावण्या कशा चालतात ह्याचे नियम, तसेच दोषींना दिल्या जाणाऱ्या शिक्षांची रूपरेषा, कोणते पुरावे न्यायालयामध्ये स्वीकारले जातात किंवा परिस्थितीजन्य पुरावे म्हणजे काय, हे सर्व ह्या ॲक्टमध्ये समाविष्ट केलेलं आहे. आणि ह्यात महत्त्वाचा बदल जो झालेला आहे, जो आधी नव्हता, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल एव्हिडन्स ॲक्सेप्ट केलेला आहे. म्हणजे हे जे डिजिटली जर रेकॉर्ड्स केलेले ते सगळं एव्हिडन्स म्हणून मान्य केले जाणार आहेत. हा जो सेक्शन, जो नवीन सेक्शन त्यांनी दिलेला आहे 2A1, त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिकली म्हणजे ईमेल्स, सर्व्हर लॉग्स, डॉक्युमेंट्स, कम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन, मेसेजेस, वेबसाईट, क्लाउड, व्हॉईसमेल हे सगळं
आता तुम्ही त्याच्यावर जर एव्हिडन्स आला, त्याच्यावर रेकॉर्ड जर आले, तर कोर्टामध्ये तो एव्हिडन्स म्हणून ॲक्सेप्ट करणार आहे. आणि हा प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे सेकंडरी एव्हिडन्स म्हणून नाही, तर हा प्रायमरी एव्हिडन्स म्हणून स्वीकारला जाणार आहे. यामुळे काय होईल की पुन्हा पुन्हा कोर्टात जाण्याची जरुरी लागणार नाही. आणि दुसरं म्हणजे पैसेसुद्धा वाचतील. आता या दरम्यान एक केस सांगू मी? ठीक आहे. काय झालं होतं की साधारण 80 ते 87 सालापर्यंत मॅट्रिमोनियल कोर्ट्स होती ती सिटी सिव्हिल कोर्टामध्ये, जिथे सेशन्स कोर्ट चालतं त्या इमारतीमध्ये होती. आणि मी मॅरेज काउन्सिलर म्हणून प्रोजेक्टवर काम करत होते. पण तिथे चालणारे सगळे जे क्रिमिनल किंवा फौजदारी गुन्हे होते ते आम्हाला दिसत होते. असंच एकदा काय झालं की म्हणजे हे लोअर कोर्टामधून किंवा अपीलमध्ये जाणाऱ्या केसेस पण ह्या सेशन्स कोर्टामध्ये म्हणजे चालत असतात. तर एकदा काय झालं की रेप केसचा एव्हिडन्स चालू होता, रेकॉर्डिंग. आणि उत्सुकता होती मला की काय चाललं आहे, कसं चाललं आहे हे बघावं. तेवढ्यासाठी म्हणून मी त्या सेशन्स कोर्टामध्ये गेले. मला परमिशन होती कारण मी कोर्टामध्ये मॅरेज काउन्सिलर म्हणून आणि सोशल वर्कर म्हणून काम करत होते. तर त्या एका कोर्टामध्ये जिथे केस चालली आहे तिथे टेबलावर असं डायस असतं आणि डायसच्या खाली असं टेबल ठेवून एका 8 वर्षाच्या मुलीला तिथे बसवलं होतं. आणि तिच्यावर रेप केला गेला होता अशी ती केस होती. आणि ती जरी इन कॅमेरा प्रोसिडिंग ज्या चालतात, इन कॅमेरा म्हणजे बंद दारामध्ये जरी चालतात, तरीसुद्धा तिच्या नातेवाईकांना आणखी दोन्ही बाजूचे वकील ह्या लोकांना अलाउड असतं. आणि मलासुद्धा परमिशन दिली होती ते बघायची. आणि ते पाहून मी इतकी डिस्टर्ब झाले की इतकी लहान मुलगी, तिला इतके ऑकवर्ड प्रश्न विचारले जात होते. मला खूप दया आली. मी जजना रिक्वेस्ट केली की हे तिचं जे एव्हिडन्स तुम्ही जो देत आहे तो रेकॉर्ड का नाही करत, हे मला हे पटत नाही आहे अशा तऱ्हेने लहान मुलींना कोर्टामध्ये आणणं. तर मला म्हणाले ते की नाही, पण तशी कायद्यामध्ये तरतूद नाही आहे. आणि मला फारच वाईट वाटत होतं. शेवटी मी तिच्या आई वगैरे होती, मी त्यांची परवानगी घेतली जज साहेबांची की मला ह्या आईशी बोलायची परवानगी द्या लंच टाईममध्ये. तरी मी तिच्या आईशी बोलले. मी म्हटलं मुलीच्या मानसिकतेचा विचार करा, असे प्रश्न विचारणं हे बरोबर वाटत नाही आहे. तर ती माझ्याशी भांडायला लागली. मला म्हणाली तुम्हाला काय कळतं ह्याच्यामध्ये, मला हा जो माणूस आहे, तिचा काका का मामा कोण होता तरी, त्याला मला बरोबर धडा शिकवायचा आहे. आणि म्हणून मी हे करणारच या कोर्टामध्ये तिला आणून मला हा एव्हिडन्स रेकॉर्ड करायचा आहे. खरंच मला इतकं दुःख झालं त्यावेळेला. मला काहीच कळत नव्हतं की चूक होती, चूक कोणाची आणि बरोबर कोण, ह्या संभ्रमात होते मी मात्र. पण आता मात्र या नवीन कायद्यातल्या तरतुदीमुळे हे होणार नाही आहे. त्या विक्टीमची साक्ष, उलट तपासणी, हे सगळं म्हणजे क्रिमिनली जे आहेत ते सगळे आरोपीचं बयान म्हणून त्यांनी केलेलं आहे. तर गुन्हा साबित करता येण्यासाठी अशा तऱ्हेचा एव्हिडन्स आता रेकॉर्ड करता येणे शक्य आहे. त्यामुळे काय आहे की मुलीची पण नाचक्की होणार नाही, तिच्या बालमनावर होणारा परिणामसुद्धा, विपरीत परिणाम जो झाला होतो आहे तोसुद्धा थांबेल. आणि आता हे आणखीन एक त्याच्यामध्ये ॲडिशन तशी आहे, रेप विक्टीमचं स्टेटमेंट फक्त लेडी मॅजिस्ट्रेट समोरच घेतलं जाईल, हा एक मोठा बदल आहे. आणि जर लेडी मॅजिस्ट्रेट नसेल तर पुरुष मॅजिस्ट्रेट असतील, पण त्यावेळेला कुठलीतरी बाई, एक स्त्री कुणीतरी तो एव्हिडन्स घेताना हजर राहील, अशी सुद्धा तरतूद या नवीन कायद्यामध्ये आलेली आहे. म्हणजे असं असतं की डॉक्टरनी, म्हणजे मेल डॉक्टरनी फिमेल एक्झामिनेशन करताना नेहमी एक फिमेल कोणतरी असायला लागतं, तर तसं हे त्यांनी कंपल्शन केलेलं आहे मॅजिस्ट्रेटसाठी आता. हां, अशा तऱ्हेचं. तर आता विभावे असं आहे की कन्फेशन इन द पोलीस स्टेशन जे आपण म्हणतो, तर वेदर इट होल्ड्स इन द याच्यामध्ये म्हणजे कोर्टामध्ये हे बयान चालतं का नाही चालत. कारण काय की ते म्हणतात आम्ही पोलीस स्टेशनवरती सगळं सांगितलेलं आहे, तर वाय वी शुड अगेन टेल यू द हिस्ट्री. आणि स्पेसिफिकली इन द रेप केस इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गो थ्रू ऑल द इव्हेंट्स. It is very difficult to narrate everything. So what is your opinion about that, whether the police will help or police will deteriorate the case? No, I think usually in cases like rape, police is also aware of the sensitive situation and they are also understanding. वो भी सब इंसानी है.
और उनके घर में भी फैमिली है, तो ऐसे केसेस में नॉर्मली मेरे ख्याल से कोई इश्यूज़ नहीं होते, जितना हो सकता है कोऑपरेट करते ही है वो। और जो स्टेटमेंट है, जैसे नॉर्मल आप एक स्टेटमेंट अगर पुलिस स्टेशन में देंगे तो आपका साइन भी नहीं लिया जाता, तो दैट स्टेटमेंट इज़ नॉट वैलिड इन कोर्ट। बट इन केसेस लाइक रेप you have to make a statement before the magistrate, where that statement is then officially valid and it is admitted. So that for cases in like molestation and rape, this statement has to be done before a magistrate. Not in the police station. Police station में लेंगे, लेकिन वो जो magistrate के पास है वो एक irreversible statement और उसका value, evidentiary value ज़्यादा है. Okay. And do you think e-bayan, she said just now, so whether that e-bayan is also holding the same position? I think a lot of these acts, sections and all these procedures are newly introduced. So we don't know still it goes they will evolve. On, yeah. They will evolve. Because yeah. then sometimes ऐसा भी नहीं होना चाहिए, किसी को injustice होता है, false complaints भी होती है, तो वो भी नहीं होना चाहिए, तो practically checks and balances होने चाहिए, तो होगा. Okay, thank you. मगाशी ते आता पूर्वीच्या एव्हिडन्स ॲक्टमध्ये काही शब्द वगळून वेगवेगळे शब्द आलेले आहेत. म्हणजे मला माहिती आहे, कारण मी काही लॉची स्टुडंट नाही आहे, त्यामुळे तुम्ही जरा ते स्पष्टीकरण करून सांगा. भारतीय साक्ष अधिनियम जो आहे त्याच्यामध्ये एव्हिडन्स ॲक्टमधले जुने जे ब्रिटिशर्सनी आणलेले शब्द होते ते वगळले गेले आहेत, आणि ते शब्द आहेत पार्लमेंट ऑफ युनायटेड किंगडम, प्रोव्हिन्शियल ॲक्ट, क्राउन रिप्रेझेंटेशन, लंडन गॅझेट, possession of His Majesty, jury, United Kingdom of Great Britain, Her Majesty, printed by Queen's printer, possession of the British Crown, Court of Justice in England, Her Majesty Dominion, barrister. आणि हे सर्व आता डिलीट केलेले आहेत, कारण ते ब्रिटिशर्सनी त्यांच्या सोयीसाठी आणलेले शब्द होते, आणि फक्त आता म्हणजे प्लीडर, बॅरिस्टर हे सगळे काढून टाकलेले शब्द, आणि फक्त एकच शब्द ठेवला आहे तो म्हणजे ॲडव्होकेट. तो एकच शब्द ठेवलेला आहे. वकिलांना फक्त आता ॲडव्होकेटच म्हणण्याची परवानगी आहे. त्याच्यानंतर सांगितलं की इंडियन पिनल कोडला भारतीय न्याय संहिता, इंडियन एव्हिडन्स ॲक्टला BSA म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम, आणि कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, हे शब्द एवढे बदल झालेले आहेत. सो मैडम इसमें एक दो वर्ड्स है जो मुझे ऐड करने थे, वेरी इंपॉर्टेंट. वन, द डेफिनेशन ऑफ चाइल्ड हैज़ बीन इंट्रोड्यूस्ड एंड दिस इज अ न्यू एडिशन. दिस सेज एनी पर्सन बिलो द एज ऑफ 18 years विल बी कंसिडर्ड अ चाइल्ड. 18 years. 18 years. So एज age of consent. Actually the pediatrician is here, so she will object for that. 12 years before, means 12 years was the correct thing. Correct. So now it's 18. Even age of consent, That which was means- 15. that Now means age it of is- consent. I would like to say it is delayed puberty like that. Yeah, but what they've said that it has nothing to do with the medical part, I think, but legally they have with that intention to चाइल्ड का जो बेनिफिट्स है जो लॉ में, तो 18 years तक शायद इतने मैच्योर नहीं होते बच्चे, तो उसको ऐड करना ज़रूरी है. और एज सच आप एडल्ट एज पर इंडियन लॉ आप 18 से ही होते हैं. Actually कंप्यूटर एज में they are at the 8 years only they are matured enough. हाँ, लेकिन वो sometimes over mature, so I think it is important that we maintain 18. Okay, now let us go for the this thing. In the Indian Evidence Act, there was a section 398, because that is slipped just now, that is protection of witness. And with that, मला असं वाटतं की बागेची ताई त्याच्यावरती जास्त प्रकाश टाकू शकतील, कारण त्याचा फायदा पूर्वी कसा होत नव्हता आणि आता कसा होऊ शकतो त्या सांगतील. एक अजून महत्त्वाचा बदल जो आता रश्मीने सांगितलं तो म्हणजे प्रोटेक्शन टू विटनेस. साक्षीदारांना साक्ष न देण्यासाठी भीती दाखवली जात होती, अजूनही दाखवली जाते, आणि कुणीही त्यामुळे आरोपीच्या विरुद्ध साक्ष द्यायला पुढे येत नव्हतं, कारण तसं प्रोटेक्शन कायद्यामध्ये नव्हतं, आणि सगळे घाबरायचे असं कुणाच्याही समोर येऊन साक्ष देण्यासाठी. आणि आता मात्र हे आलेलं आहे की विटनेस प्रोटेक्शन मिळणार आहे, त्यामुळे थोडंसं फौजदारी केसेस आहेत त्या सॉल्व करणं थोडं सोपं जाणार आहे.
आणि विटनेस प्रोटेक्शन आणखीन डिजिटल हे आल्यामुळे, एव्हिडन्स आल्यामुळे परिस्थिती बरेचदा बदलू शकते, अशी जर कोर्टामध्ये खरंच व्यवस्था झाली तर. आता एक केस सांगते. मी सांगितलं तुम्हाला की सेशन्स कोर्टात बरीच 7 वर्ष मी काढलेली आहे आणि ट्रायल चालताना भयंकर गुन्हेगारांना, म्हणजे भयंकर गुन्हे असायचे अशांना पकडून आणायचे. एक त्यावेळेला काळ्या अँथोनी नावाचा गुन्हेगार, ज्याच्यावर 70 डेकॉइटीज ऑन हिज हेड असे होते, 70 दरोडे त्या माणसाने घातले होते असा आरोप होता. अंदाजे 86 सालची केस असेल ती. आणि बरेच गुन्हेगार, ह्या गुन्हेगारांना कोर्टात आणणं ही सुद्धा प्रक्रिया अतिशय हॉरिबल असायची आणि त्यावेळेला पळून पण जायचे. मला आठवते, एक तर तुम्हाला लक्षात असेल, समद खान म्हणून जो होता त्यांनी तर कोर्टातून उडी मारली होती. चालू केस असताना वरतून उडी मारली पहिल्या मजल्यावरून आणि खाली त्याची गर्लफ्रेंड उभी होती आणि ती गाडी घेऊन उभी होती आणि तो त्या गाडीतून पळून गेला. अर्थातच नंतर त्याचा एन्काउंटर वगैरे झाला असं नंतर कळलं होतं. पण हे अशा तऱ्हेचे गुन्हेगार पकडून आणायचे आणि त्याच्यामध्ये पण ते पोलीस मागे, दुसरा मागे पुढे पोलीस असायचे, संगीनी घेऊन पण असायचे आणि हे सगळं हातात ते हँडकफ्ड घालून असायचे सगळे. आणि बघून ना मला खूप भीती वाटायची. त्यावेळेला मी मॅरेज काउन्सिलिंग प्रोजेक्ट सुरू केलं होतं, त्याच्यामुळे माझं केबिन सिटी सिव्हिल कोर्टाच्या पहिल्या मजल्यावर होतं. आणि एक दिवस असं झालं, मी आणि माझी कलीग होती, आम्ही दोघी त्या केबिनमध्ये बसत असो. एक दिवस असं झालं की मी पाहिलं तर माझ्या खिडकीतून खाली दिसत होतं की पोलिसांनी माझ्या केबिनच्या खाली सोडा वॉटर बॉटल्स, दगड, सुरे असे पेरून ठेवत होते. काही कळलं नाही काय चाललं आहे ते, काहीतरी एव्हिडन्स क्रिएट करत होते एवढं मात्र वाटत होतं. काय चाललं आहे कळत नव्हतं. हा जो काळ्या अंथनी जो होता त्याला मात्र आम्ही 3-4 दिवस सतत कोर्टात, कारण केस डे टू डे केस चालायची त्याची, सतत आम्ही पाहत होतो त्याला. आणि ती केस चालू होती पण साक्षीदार त्याला कुणीच नव्हते, त्याचा नुसता एव्हिडन्स रेकॉर्ड होत होता. आणि जेव्हा लक्षात आलं की एवढा क्रूर गुन्हेगार आता सुटणार आहे, कारण कोणी समोर साक्षीदार नव्हते, तेव्हा मला असं वाटतं की पोलिसांनी एन्काउंटर करायचं ठरवलं. आणि जेवणाच्या सुट्टीत लंच टाईममध्ये आमच्या सिटी सिव्हिल कोर्टामध्ये तुम्ही कुणी गेला असाल तर पाहाल तसे गोल जिने आहेत तिथे. आणि ते गोल जिन्यात खूप बऱ्यापैकी काळोख असतं, कुणालाच कळत नाही की त्या जिन्यात काय चालतं ते. पण ते जुन्या पूर्वीच्या काळची सिटी सिव्हिल हायकोर्ट ही जुनी स्ट्रक्चर्स आहेत तर ती अशा प्रकारची आहे. आणि लंच टाईममध्ये एवढा मोठा गोळ्या मारल्याचा आवाज आला, आम्हाला काहीच कळेना काय चाललं आहे ते. आणि नंतर पाहिलं तर पोलिसांनी चक्क त्या जिन्यामध्ये त्याचा एन्काउंटर केला होता आणि त्याला गोळी घातली, तो अर्थातच कोसळला तिकडेच. आणि त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे कशासाठी त्यांनी केलं होतं, तर दाखवायला, एव्हिडन्स क्रिएट करायला की त्याचे साक्षीदार किंवा गँग त्याची जी होती ती त्याला सोडवायला आली होती. आणि ते पोलिसांवर दगड फेकत होते आणि दगड हे सगळं सोडा वॉटर बॉटल हे सगळं फेकत होते. आणि त्यांच्या प्रोटेक्शनसाठी किंवा त्यांच्या डिफेन्ससाठी पोलिसांनी त्याला हा एन्काउंटर केला असं दाखवलं गेलं. खूप भयंकर गोष्ट होती ती. पण आणि त्यानंतर त्याचे वकील आले, ते सुद्धा खूप ओरडाआरडी करायला लागले की यू आर मर्डरर्स, तुम्ही कायदा हातात घेतलेला आहे, तुम्ही असं कसं करू शकता वगैरे. पण अर्थातच त्याला मारला गेला होता एन्काउंटर. अगदी आमच्या समोर ही गोष्ट घडलेली होती. अशा गुन्हेगारांना कोर्टात आणण्याऐवजी तुरुंगातच जर त्यांचं बयान स्टेटमेंट घेण्याची तरतूद असती तर हे घडलं नसतं. तसेच विटनेस प्रोटेक्शन मिळालं असतं तर नियमांप्रमाणे केस चालवून गुन्हा साबित झाला असता. जो काही निर्णय द्यायचा असता तो कोर्टाने दिला असता. पण अशा तऱ्हेने केसेस चालत होत्या ज्या वेळेला हे विटनेस प्रोटेक्शन नव्हतं. आता हे स्नॅचिंगचं पण सांगूया. स्नॅचिंगचं पुढच्या ह्याच्यामध्ये घेऊया. विमल भाई जी, अभी जो इंडियन एविडेंस एक्ट में आपको कुछ ऐसे एग्जांपल्स देना है? नो, आई थिंक मैडम ने कवर किया है मोर और लेस, सो हाँ, स्पेसिफिक सिच्युएशंस आर कवर्ड आई थिंक. नाउ लेट अस मूव फॉर द नवीन कायद्यामध्ये विवाहबाह्य संबंध हे जे आहे वर्तन हा गुन्हा नाहीच आणि त्याला शिक्षाही होणार नाही असं असलं तर मग समाजाचं नैतिकता कुठे जाईल हा प्रश्न मी बागेशी त्यांना विचारते. व्यभिचार किंवा ॲडल्ट्री
ॲडल्ट्री विषयक कायदा 157 वर्षापूर्वी म्हणजे 1860मध्ये अस्तित्वात आला होता. ह्या कायद्यानुसार एखादा विवाहित पुरुष एखाद्या विवाहित महिलेशी तिच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवत असेल तर महिलेच्या पतीच्या तक्रारीनुसार त्या पुरुषाला म्हणजे तिचा जो पॅरामोर आहे त्याला या कायद्याअंतर्गत गुन्हेगार मानलं जात होतं आणि गुन्हा सिद्ध झाला तर त्या पुरुषाला 5 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि आर्थिक दंडसुद्धा होत होता. बरेच वर्ष ही केस चालेल असे ॲडल्ट्रीचं ग्राउंड घेऊन अशा केसेस चालत होत्या आणि त्यामध्ये असं होतं की बाईला शिक्षा नव्हती पण पुरुषाला होती. ज्या पुरुषांनी व्यभिचार केलेला त्याला होती. आणि तसेच एखादा विवाहित पुरुष एखाद्या अविवाहित किंवा तरुणीला किंवा विधवा महिलेशी संबंध ठेवला असेल तर त्याला ह्या कायद्याअंतर्गत दोषी मानता येणार नव्हते. पण असे विवाहबाह्य वर्तन नवऱ्याने केलं तर हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये मात्र प्रोव्हिजन आहे. ह्याला हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये स्त्रीला डायव्होर्स एक वन ऑफ द ग्राउंड्स आहे. जी ॲडल्ट्री किंवा जी क्रुएल्टी डेझर्शन ही जी ग्राउंड्स आहेत हिंदू मॅरेज ॲक्ट आणखी स्पेशल मॅरेज ॲक्ट त्याच्यामध्ये ॲडल्ट्री जर प्रूव्ह करता आली तुम्हाला नवऱ्याने केलेली ॲडल्ट्री किंवा बाईने केलेली ॲडल्ट्रीसुद्धा तो डायव्होर्स मिळण्यासाठी एक ग्राउंड केलेला आहे. आता पण 2 वयस्कर व्यक्ती सहमतीने जर शरीर संबंध ठेवत असतील तर फक्त पुरुषांनाच का शिक्षा व्हावी ह्याच्यावर बराच वादविवाद झालेला आहे. पण 27 सप्टेंबर 2018 रोजी सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलेलं आहे. त्या जजमेंटप्रमाणे हे सेक्शन रद्दबादल केलं होतं आणि रद्दबादल म्हणजे आता ॲडल्ट्री हे कुठेही म्हणजे त्याला ऑफेन्स धरला जात नाही किंवा त्यासाठी शिक्षा केली जात नाही. पुष्कळ आता परमिसिबल सोसायटी झालेली आहे त्याच्यामुळे कठीण आहे कारण लिव्ह इन रिलेशनशिप हे बोलतीलच त्याच्यामध्ये सुद्धा ॲडल्ट्री प्रूव्ह करता येणं शक्य नाही आहे आता. आणि हा जो नवीन ॲक्ट आहे भारतीय न्याय संहिता त्याच्यामध्ये सुद्धा ॲडल्ट्री हा काढून टाकलेला आहे शब्दच. त्याच्यामध्ये तो सुद्धा क्रिमिनल ऑफेन्स मानला गेलेला नाही आहे असा कायदा आहे. म्हणजे सामाजिक नैतिकता ही कुठच्या मापावरती मोजणार तुम्ही? आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की विमाबाई भुत्ता, आय वुड लाईक टू नो युअर एक्सपिरियन्सेस इन द लिव्ह इन रिलेशनशिप केसेस. So now legally if we look at live-in relationship, it is a consensual relationship between a man and a woman. So now sometimes what happens is that they are together for say 2 years or 3 years and after 3 years things go bad and कोई बोलेगा कि नहीं अभी मेरे साथ रेप हुआ है. तो ऐसे भी instances है. तो how do you define rape in a live-in relationship? So there is a clause I think which says sexual intercourse by employing deceitful means. So whoever by deceitful means or by making promise to marry a woman without any intention of fulfilling the same, without any intention, promise is made but without intention. Now if there is intention and the promise, then this section will not apply. So anyways it's a very gray area, and such sexual intercourse shall be punished with imprisonment of either 10 years, which may extend to 10 years. So now what does deceitful mean? It includes inducement or false promise of employment or promotion. मतलब if somebody is in a position of power, कोई ऑफिस में है और बोलेंगे कि नहीं आप हमारे साथ रहिए तो हम आपको प्रमोट करेंगे या एम्प्लॉयमेंट देंगे, तो वो भी ये डिसीटफुल में कवर्ड है. और मैरिंग बाय सप्रेसिंग आइडेंटिटी, जैसे अभी आज अरेंज मैरिज भी बहुत है, ये सब ऑनलाइन वेबसाइट्स है, नाम नहीं लेता हूँ मैं, लेकिन काफ़ी ऑनलाइन वेबसाइट्स है, तो उसमें लोग अपना फॉल्स प्रोफाइल्स डालते हैं एंड पीपल गेट इंड्यूस्ड. तो दिस इज़ वन आई थिंक सेक्शन विच इज़ वेरी रेलिवेंट विच हैज़ बीन एडेड एंड आई थिंक इट विल इंश्योर चेक्स एंड बैलेंसेस. But another thing is, hello, another thing is any this thing फसवणूक means Correct. what you say, Deceitful. Yeah. So if it is purposely done, suppose then what is the this thing? And live in relationship after whether you marry or you don't marry, or no, so there is 10 up to 10 years imprisonment.
10 years imprisonment. Up to 10 years. Up to 10 years. So that was previously or just now also it is? No, it is clarified now. Clarified. Yeah, it is Okay. better clarified. Yeah. And जसं सांगितलं की खोटी आश्वासनं देऊन स्वतःची ओळख लपवून स्त्रियांशी सेक्शुअल रिलेशन ठेवणं हा पनिशेबल केलेला आहे. तुम्हाला लखोबा लोखंडे माहितीच आहे, तो मी नवे ज्याच्यावर आलेलं होतं. आणि आता अलीकडे सुद्धा याला काही कुठे बंधनच नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की नालासोपारामध्ये अटक झालेला फारुख नियाज शेख, ज्याचं पकडला गेला, त्यांनी 25 लग्न केली, 25 बायकांची फसवणूक केली. आपण टी व्हीवर हल्ली रोज बघतो आहे हे प्रकरण. हे कसं काय करता येते मला पण शक्य नाही. त्यांनी तर अगदी 6 लाख रुपये त्या बाईकडून घेतले तेव्हा तो पकडला गेला. सतत आपण ते पाहतो आहे. ह्या प्रकरणामध्ये बायका स्वतःची नाचक्की होईल म्हणून त्या पुढे येत नाहीत. आणि ह्याला हा जर इलेक्ट्रिकल एव्हिडन्स जर आणला आपण तर मला वाटतं ह्याला आळा बसू शकेल. आणि हे सेक्शन 530 जो आहे त्याच्यामध्ये हा बयान जो आलेला आहे तसं केलं तर बायकांना खूप उपयोग होईल. त्या फसवल्या गेलेल्या आहेत, पण जर त्यांना जर कोर्टापुढे येण्याची त्यांच्यात ताकदच नसते. अपीअरन्स, प्रेझेंट ऑफ विटनेसेस, डिस्कस, म्हणजे हे सगळं एक्सपर्ट्स विटनेसेसना सुद्धा आता मदत होणार आहे. मैडम इसमें एक ऐड करना था. एक there is a new sort of scam which is going on now. Okay. There are a lot of dating websites. yes. So when the girl and the boy go on a date. So now recently there have been instances. There are a lot of places where there is lounges Yeah. where they go without means they invite each other and they invite each other and they meet there. They meet there. So now recently there was a case where a man went on a date with a girl, and then all of a sudden abruptly she got away and she said मेरा urgent काम है मैं जा रही हूँ. So now the bill obviously somebody has to pay. So he is left behind to pay the bill. So the bill was 25,000 rupees. So this was a premeditated thing कि वो जो रेस्टोरेंट या जो लाउंज बार है तो वो जो ओनर था वो भी मिला हुआ था. तो इसने बोला भाई 25,000 बिल कैसे हो गया. बोला नहीं हो गया, अभी आपने जो देखा मंगाया, उन्होंने भी मंगाया तो अभी पैसा भरना पड़ेगा. तो इसको मारा बहुत. एंड देन ही वेंट एंड रजिस्टर्ड अ पुलिस कंप्लेन एंड दे फाउंड आउट कि ये मॉडस ऑपरेंडी है. They do this regularly to cheat. So there is. That means it is a new scam. Yes, it is a going new scam. So things like this also keep happening. Yeah. No, but in that, what is your opinion for the police help in this? So now I think there is a new section added on organized crime. Organized crime and Yeah. petty organized crime. That is a gang or. हाँ, तो organized crime में I'll say it has mentioned lot of activities. I will just repeat those activities. Yeah. Any continuing unlawful activity including kidnap, robbery, vehicle theft, extortion, land grabbing, contract killing, economic offense or cyber crime. This is very important. Yeah. That cyber crime is now added as an organized crime. Yeah. तो lot of times आप FIR पुलिस में भी लिखाएंगे साइबर क्राइम के लिए. Not the only one person is doing it. It is the Cyber crime is teamwork. always Yeah. organized because one Organized. person can't do it. Yeah. Somebody is enticing you, somebody is deceiving you, and the money is going to somebody's bank account. Do you think for the cyber crime we are providing the material because we open up with the Yeah, Facebook? lot of times on our Instagram accounts, Facebook Facebook, accounts, we share a lot of Facebook. things, and lot of times they actually get it from other sources also. Material कभी-कभी बैंक से भी लीक होता है, तो बोलेंगे आपका HDFC ये कार्ड नंबर है, उनके पास कार्ड नंबर होता है, तो आपको लगता है कि ये तो कार्ड नंबर एक That means confidential है. bankers are also involved No, sometimes. not regularly, but sometimes their systems might also get hacked. Correct. कोई implicitly तो नहीं करता है, लेकिन there might be some leakage from their end also. Okay. Because for them also it doesn't make any sense to do this. But so all I'm saying is that ये जो cyber crime का ऐड हुआ है, क्योंकि आप पहले आप पुलिस स्टेशन में जाते FIR साइबर क्राइम के लिए लिखवाते थे, तो एक बहुत सी नॉन बेलेबल जैसे सेक्शंस ऐड होते थे, क्योंकि उनको भी नहीं पता था क्या है. लेकिन ये ऑर्गेनाइज क्राइम का सेक्शन आई थिंक इज गोइंग टू हेल्प आउट अ लॉट. ये पुलिस को बहुत पावर देगा और इससे बहुत फर्क पड़ेगा. No, then what is your opinion about the accountability, great accountability and transparency of the police? Because the police are also sometimes in the offenses. इसमें कैसा है,
जो अभी ये जो टाइमलाइंस हर आप पुलिस स्टेशन में देंगे तो एफआईआर आप देखेंगे तो वहाँ पे एफआईआर रजिस्टर करने के लिए एक टाइमलाइन है कि आपको व्हाटएवर 30 मिनट्स और 1 आवर में एफआईआर होना चाहिए। तो इसमें मेरा ये मानना, जैसे मैंने ये जो बुक लिखी है सिटीजन राइट्स, जो मराठी और इंग्लिश और गुजराती में है, एक्सप्लेन दैट थिंग। हाँ, तो उसमें मैं यही कोशिश करता हूँ लोगों को बताने की के लिए आप अपने राइट्स के लिए अवेयर होंगे तो आप जाके किसी को बोल पाएंगे कि मेरे राइट्स है और ये टाइमलाइन है, आपको ये एनफोर्स करना है। तो मेरे ख्याल से ये जो ओनस है वो हम पे है। अगर हमको हमारे राइट्स मालूम है तो पुलिस की ट्रांसपेरेंसी भी बढ़ेगी। हाँ, so transparency is also important because when we know our rights, timeline, yeah, our rights, when we know, then we can tell them that this is what you have to do, why are you not doing it. अगर yes, पता ही नहीं है तो क्या आर्ग्यू करेंगे। बराबर, ओके। आता मागाशी ताई, हां, ऑर्गनाइज क्राईमवरती तुम्हाला काही बोलायचं का? हां, मराठीमध्ये ऑर्गनाइज क्राईमला झुंडशाही हा शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि सेक्शन्स आहेत त्याचे, सेक्शन 111 आणि 113 हे 2 सेक्शन दिलेले आहेत। ऑर्गनाइज क्राईम हे नवीन केलेलं आहे, मॉब लिंचिंग ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि त्यासाठी 7 इयर्स पनिशमेंट आहे। तुम्हाला आठवत असेल की एक न्यूज आली होती की पालघरला काही साधूंची ग्रुप्स होता आणि त्यांची ते मुलं चोरणारी टोळी आहे असा त्यांच्यावर आरोप करून जे स्थानिक लोक होते त्यांना मारलेले आहे आणि ह्याला मॉब लिंचिंग म्हणतात। अशा तऱ्हेचे गुन्हे वारंवार घडत आहेत की काहीतरी ऑर्गनाइज क्राईम कुठल्या तरी जातीच्या विरुद्ध करायचं, जातीय दंगे घडवून आणायचे, याला आत्तापर्यंत फौजदारी गुन्ह्याखाली आणलेलं नव्हतं आणि त्याला 7 वर्षाची शिक्षा आहे आता। आणि असे गुन्हे आता या ॲक्ट्स खाली आलेले आहेत, एवढं मला सांगायचं आहे। आता आपण मध्ये बोलत होतो की फसवणूक 318 ते 324 कलमांमधलं, तर तुमचे जे अनुभव आहेत जज म्हणून असतानाचे, तर ते जरा थोडक्यात सांगाल का मला? Dishonest concealment of facts is a deception within the meaning of this section. हे 318 जे तुम्ही विचारलं त्याच्याखाली आलेलं आहेत। पूर्वी एवढं नव्हतं, कोणी त्याच्यावर फसवणूक ही आपल्याकडे नेहमीच आपल्या समाजात होत असते, पण त्याला आता ती फौजदारी गुन्ह्याखाली आलेली आहे। आणि आपल्या समाजात तुम्हाला माहिती आहे की स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी दुसऱ्याची केलेली फसवणूक आतापर्यंत खरंच लोक नजरअंदाज करत होते आणि फौजदारी अर्थातच त्याच्यामुळे नजरअंदाज केल्यामुळे फौजदारी कायद्याच्या अखत्यारीत ती आणली गेली नव्हती। हिंदू मॅरेज ॲक्टच्या सेक्शन 12(1)(c) आहे, त्याच्यामुळे लग्न वॉइडेबल करायची तरतूद आहे। त्यात विवाह होताना जर काही गोष्टी लपवून ठेवल्या तर आणि ते नंतर लक्षात आल्यानंतर म्हणजे फ्रॉड किंवा मिसरिप्रेझेंटेशन जर लग्न ठरवताना केलं आणि नंतर जर हे लक्षात आलं तर आयदर पार्टी रद्दबादल ठरवण्याची तरतूद, वॉइडेबल मॅरेज करण्याची तरतूद स्पेशल मॅरेज ॲक्ट खालीसुद्धा आहे, आणखीन हिंदू मॅरेज ॲक्ट खालीसुद्धा आहे। आणि आता मात्र ही फौजदारी याच्या खाली आणलेली आहे। माझ्या अनुभवामधल्या काही केसेस सांगते तुम्हाला की कसे लोक फसवून करतात। आपल्याकडे अर्थातच अरेंज मॅरेज हे आपल्या सोसायटीमध्ये अजूनही होत असतात आणि खरंच त्यामध्ये कळत नाही की कोण कुणाला फसवत असतं। वेळ कमी असतो, लग्न पटापट ठरवली जातात। एक माझ्याकडे व्यक्ती आला होता, तर तो म्हणाला की मी जेव्हा माझं लग्न केलं तेव्हा माझी जी बायको मला जी दाखवण्यात आली होती ती इतकी, मला फक्त सुंदर बायको पाहिजे होती, बाकी मला काहीही नको होतं, आणि ती खरोखर इतकी सुंदर दिसत होती, तिला अशी बावलीसारखी नटवून ठेवली होती आणि माझ्यासमोर आणली आणि तिच्या वडिलांनी मला त्याला भेटूनसुद्धा दिलं नाही। 8 दिवसातच माझं लग्न झालं आणि लग्नाच्याच दिवशी मला कळलं की ती पूर्णपणे मेंटली रिटार्डेड होती। कठीण होतं ॲक्सेप्ट करणं, ही फसवणूक होती, सरळ सरळ फसवणूक होती आणि तिचं लग्न कुणाशी तरी करून द्यायचं म्हणून असं केलं होतं। दुसरी पण एक फसवणुकीची केस सांगते, खूप इंटरेस्टिंग आहे ही केस। त्याच्यामध्ये ह्या माणसाने सांगितलं की मला एक मुलगी दाखवली लग्न ठरवताना आणि जेव्हा मी हार घालायला लागलो त्यावेळेला दुसरीच मुलगी माझ्या पुढे आणून उभी केली होती आणि तो म्हणाला की मी अनाथ होतो, माझ्या बाजूनी कुणीही बोलणार, मला आईवडील नाही आहेत, माझ्या बाजूनी कुणीही बाजू घेणारं नव्हतं। त्याच्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, पदरी पडलं, पवित्र झालं असं म्हणून मी हार घातला, राहायला लागलो आणि ती पूर्ण स्किझोफ्रेनिक म्हणजे वेडी होती ती चक्क। आणि असंच म्हणजे घरी आल्यानंतर सुद्धा ती भांडी फेकणं, घर साफ न ठेवणं, जेवण न करणं,
दळण द्यायला गेली, दळण ठेवायला गेली तर ती विसरून जायची की कुठे दळण ठेवून आलेली आहे. खूप कठीण गेलं ह्याला. शेवटी हा म्हणाला की मला काही हिला सांभाळता येणं शक्य नाही आहे. तर त्यांनी तिच्या वडिलांकडे नेऊन सोपवली तिला आणि सांगितलं की मी मेंटेनन्स मात्र देईल ह्यांना, मला यांना सांभाळता येत. त्यांनी बरेच प्रयत्न केले होते, डॉक्टरना वगैरे दाखवलं, पण ती सुधारली नव्हती. केस जेव्हा आली माझ्यापुढे तेव्हा मी तिच्या वडिलांना बोलावलं आणि विचारलं तुम्ही असं का केलं, का फसवलं त्या माणसाला. तर तो म्हणाला मी काय करू, मला 5 मुली आहेत. आता ही जी मोठी मुलगी आहे ती वेडसर आहे हे सगळ्यांना सर्वांना माहिती होतं. शाळेत पण तिला घालता आलं नव्हतं आणि तिच्याशी कुणीच लग्न करत नव्हतं. पण सगळे यायचे आणि ही जी माझी दुसरी मुलगी आहे ती खूप स्मार्ट आहे, तिच्याशीच लग्न करायला सगळे मग तयार व्हायचे. म्हणून मी ठरवलं की हा एक जरा अनाथसारखा मुलगा दिसतोय तर ह्याला आपण असं त्याच्या गळ्यात घालायची हिला. आणि तसं ते त्यांनी लग्न केलं. आणि नंतर ते वडील मला म्हणतात की आता असं करा, ती माझी दुसरी मुलगी आहे ना तिचं पण लग्न झालेलं नाही अजून, तर याला सांगा की ती मुलगी लग्नाला तयार आहे तर तिच्याशी डायव्होर्स देतो मी त्याला, त्या सांगतो मुलीचा, दुसरीशी तिने लग्न करावं आणि माझ्या दोघींनाही त्यांनी सांभाळावं. तर तो म्हणाला हो मी साधा मजूर आहे, मला ही 2 बायकांची लक्झरी परवडणार नाही आहे. तर अशा तऱ्हेच्या फसवणूक या लग्नाच्या मध्ये होत असतात. आणखीन एक मजेशीर, ती पुष्कळच मजेशीर आहे, म्हणजे आपल्यामध्ये पण घडणारी गोष्ट आहे. तो म्हणाला मुलगा किंवा मला ना बायको जेव्हा दाखवली, अरेंज मॅरेज आहे सगळं, आपल्याकडे कांदे पोहे प्रकार असतो ह्याच्यात सगळं हे चालतं, की इतक्या कुंदकळ्यांसारखे तिचे दात होते, इतकी सुरेख हसत होती ती. तर मी तिच्या प्रेमात पडलो आणि शेवटी लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्याला कळलं की तिला लहानपणी पायोरिया झाला होता आणि सगळे दात काढले होते तिचे आणि आता कवळ्या लावल्या होत्या तिला. हे सगळे फसवणुकीचे प्रकार. अर्थातच त्याच्यानंतर मिसरिप्रेझेंटेशन किंवा ही फसवणूक धरली गेली आणि डायव्होर्स त्यांना होतो शतारीने जर प्रूव्ह केलं तर. पण ह्या फसवणुकीला सुद्धा आता मात्र कायद्याच्या कचाट्यात ते सापडतील. कुठलीही फसवणूक आता चालणार नाही. निदान हा नवीन गुन्हा आलेला आहे त्याच्यानंतर मिस्चीफ हे सुद्धा आलेलं आहे. तर नुसतं तुम्ही वाचण्यासारखे आहेत मी का पुस्तकं इथे आहेत, हे कायदे कशा प्रकारे आलेले आहेत आणि जे कसे आपल्यालासुद्धा ते उपयोगी पडतील ह्याचं सगळं निवेदन आहे. एवढे सगळे करणं शक्य नाही कारण वेळ आपल्याकडे नाही आहे, पण ह्या अशा केसेस येत आहेत. Vimalju, this is little different from the topic for her this फसवणूक. एक आहे हिट आणि रन. म्हणजे ज्यावेळेला कार ॲक्सिडेंट होतो तेव्हा ड्रायव्हरला भीती असते पब्लिक मारेल म्हणून, आणि पब्लिकला पाहिजे असतं की कसंही करून आपला जो काही लॉस झालेला आहे तो आपल्याला वसूल करायचा आहे. तर इन दॅट केस व्हॉट इज युअर ओपिनियन, व्हॉट वी शुड डू? आई थिंक हिट एंड रन के 2 एलिमेंट्स है. एक नॉर्मल हिट एंड रन है जो जिसमें द पर्सन इज़ नॉट ड्रंक. सो इफ़ यू आर नॉट ड्रंक, आइडियल सिचुएशन इज़ इफ़ यू फील दैट यू आर थ्रेटन्ड, अगर आपसे कोई एक्सीडेंट होता है एंड इफ़ यू फील दैट यू आर थ्रेटन्ड बाय द मॉब, then ideally you should go and to the nearest police station and surrender to the nearest police station. Tell them this has happened, it's an accident, not a problem. But in between, what about the public? Now the public is not the jury. The officers of the court are competent to decide who will go to prison and what sort of imprisonment they will get. The public has no right to beat somebody up. So that is what the law says, and I think that is what it should be. We don't live in a jungle, so we live in a place where there is a process which the police will follow, where the process where the courts will follow. Anywhere you can go? Yeah, you have to go to the nearest police station. Okay. And surrender, and you tell them that I was threatened there, but that is the law. So if you go to the nearest police station and surrender, then the investigation will happen, and if you have not done anything wrong, then there are certain provisions where there is leniency also. Punishment will be decreased little bit. Yeah. So because if it is not intentional, accident किसी से भी हो सकता है, ऐसा नहीं है. But the due process to law, and the other important thing is that your first duty is to take the injured person to a hospital. Yes. If you just run away and if you don't take an injured person to a hospital, then somewhere you are not doing your duty, which is also wrong. So as long as you do what a reasonable person would do, I don't think there is a problem. Now if you are drunk and then that is a different thing. If somebody is drunk and they do that, obviously they are at the they are at the wrong end of the law and they should be punished.
Okay. Because we see all these hit and run the driving honest incidents. person can go to the nearby police station and get rid of little bit, concession in the punishment. Yeah. Then the court also take it reasonably that it is your goodwill that you came to the police station and you said that I am willing to submit to the investigation. ओके. मागेशी ते आता नवीनच विषय आहे आपला समलैंगिकता. ह्याच्यामध्ये अनेक बदल झालेले आहेत. म्हणजे प्रथम जे काही नियम होते ते त्यांनी चेंज केलेले आहेत आणि त्यात जे बदल केलेले आहेत त्याच्यामुळे फायदा होणार आहे का तोटा? नक्कीच फायदा होणार आहे. IPC इंडियन पिनल कोडमध्ये एक 377 सेक्शन होता, म्हणजे जुन्या IPCमध्ये समलैंगिकता म्हणजे LGBT आपण ज्याला म्हणतो ते सगळ्यांसाठी हा गुन्हा किंवा अननॅचरल सेक्स संबंध हे अवैध ठरवले गेले होते. म्हणजे हा गुन्हा समजला जात होता. अशा तऱ्हेने एकत्र राहणं समलिंगी लोकांनी हा गुन्हा समजला जात होता आणि त्याच्यासाठी शिक्षा पण होती. 1 वर्ष कारावास आणि 1000 रुपये फाईन ही अशी शिक्षा होती. पण आता या कायद्याप्रमाणे ते रिपील झालेलं आहे. 377 त्यांनी काढून टाकलेलं आहे. हे कशासाठी ते मी सांगते तुम्हाला. कारण आता संविधानामध्ये हमी दिलेली आहे, समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि मूलभूत अधिकाराच्या विरुद्ध आहे. त्याच्यामुळे हे असं करणं हे बरोबर नाही आहे. आणि समलैंगिक लग्न हे जरी अवैध ठरवलेलं असलं म्हणजे भारतात हे लिगलाइज अजून झालेलं नाही आहे. बऱ्याच कंट्रीज आहेत की ज्यामध्ये हे विवाह अशा तऱ्हेचे विवाह होतात आणि त्यांना कायदेशीर मान्यता दिलेली आहे. पण भारतात आतापर्यंत नव्हतं. पण हे जे 377 सेक्शन जे रिपील्स गेलेलं आहे ह्याचा अर्थ आहे की पुढे मागे तरी लिगल स्टेटस मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आणखीन याच्यामध्ये एक मला तुम्ही मागे विचारला तर तो प्रश्न मी सांगते तुम्हाला की 17 ऑक्टोबर 2023ला सुप्रीम कोर्टाच्या रुलिंगप्रमाणे सेम सेक्स कपल्स जर एकत्र राहत असतील तर त्यांना दे कॅन जॉईंटली ॲडॉप्ट अ चाइल्ड. हा एक महत्त्वाचा बदल आतापर्यंत नव्हता, तो आहे आता. म्हणजे एक या रेणुकाताई या म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की एकल पेरेंटिंग म्हणजे सिंगल पेरेंटिंग जे आहे तर दॅट इज अलाउड फॉर द समलिंगी हे बरोबर असं सांगितलेलं आहे त्यांनी. ओके. आता मेन थिंग इज विमल भाई just we skipped one thing, that is section 72, that is the punishment for the gang rape is now 10 it's death. Is death. So will you please lighten that? So now this is very clear. I think that it has been specifically mentioned that the person is liable to be put to death for gang rape. So I think this is one thing which is a big deterrent. And before doing such kind of crimes, the criminals will consider twice before doing these things. And I think this is the need of the hour. This is where one of the better sections कि जिससे ये समाज में बहुत बड़ा चेंज आ सकता है और लोग ऐसे चीज़ें नहीं करेंगे. And now we'll be coming to the end of the topic, that is the speedy disposal of the cases. Now this is the this entry of the speedy disposal will definitely help all communities, because because of that some people are getting mentally disturbed, they are getting financially affected, and all this because speedy disposal abhi tak nahi hota tha, and now they enter into the speedy disposal. So what is the speedy disposal, and then Mageshitai will speak on that. I think the timelines madam is more competent to speak, but I think that because the timelines have been enumerated, तो timelines list होने से people know कि भाई इतने दिन में ये चीज़ होनी चाहिए. तो I think that's a very good positive step, and I think it will benefit the judiciary as well as the litigants. या BNSSच्या स्पीडी डिस्पोजलसाठी टाईमलाईनमध्ये 45 वेगवेगळे सेक्शन्स ॲड केलेले आहेत आणि वेळेच्या मर्यादा आखून दिलेल्या आहेत. अजूनही केसेस संपायला तुम्हाला माहिती आहे प्रचंड वेळ लागतो. सिव्हिल कोर्टात तर आम्हाला तर फारच त्रास होतो ह्याचा. पण आता
खरं म्हणजे क्रिमिनल कोर्टामध्ये एवढा वेळ लागायला नको, परंतु जे हा कायदा नसल्यामुळे, स्पीडी डिस्पोजल नसल्यामुळे बराच वेळ जात होता. मी याच्यामध्ये माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते. मी सिटी कोर्टात होते तेव्हा मला एकदा कमिशनवर अपॉइंट केलं होतं की एक त्याचं डॉक्युमेंट असं होतं की एक कॅसेट आणून ठेवली होती आणि त्या ती कॅसेट ऐकायची आणि वर्बॅटम त्यांचं जे आहे ट्रान्स्क्रिप्ट करायचं, म्हणजे लिहून काढायचं की हे जो माणूस जो बोललेला आहे तो काय बोललेला आहे आणि तो एव्हिडन्स म्हणून ट्रीट केला जाणार होता. आणि ती कॅसेट बघूनच मी म्हटलं हे आता ऐकायची कशी, कारण ती इतकी जुनी. त्याचं पूर्वी माहिती आहे तुम्हाला स्पूलचा रेकॉर्डर यायचा, स्पूलचा म्हणजे हल्लीचे रेकॉर्डर तर ते अगदीच नवीन आहेत, पण असा स्पूलचा रेकॉर्डर त्यांनी आणला मात्र कोर्टामध्ये आणि तो मी ऐकला. अगदी वर्बॅटम जो काहीतरी पैसे घेण्याची वगैरे अशी काहीतरी ती केस होती, त्याने कबूल केलं होतं त्या ॲक्युजनी की मी ह्याच्याकडून पैसे घेतलेत किंवा काय मी ह्याला फसवलं, हे सगळं ते त्याच्या टेपवर रेकॉर्ड झालेलं होतं. आणि ते सगळं मी ट्रान्स्क्रिप्ट केलं, रिपोर्ट तयार केला आणि कोर्टात जेव्हा दिला तेव्हा लक्षात आलं की जो ॲक्यूज होता त्याला मरून 15 वर्ष झाली होती. म्हणजे किती डिले व्हावा. आणि हा डिले मी एक्सपेक्ट केला नव्हता की क्रिमिनल कोर्टामध्ये पण असा डिले होऊ शकेल. आता ह्या डिलेसाठी बरेच आणलेले आहेत त्यांची प्रोव्हिजन्स बऱ्याच आहेत. म्हणजे चार्ज जो फ्रेम करायचा तो 60 दिवसात केला पाहिजे. टाईमलाईन बरंचसं नक्की केलेलं आहे. नॉट मोर दॅन 2 ॲडजमेंट. तुम्हाला माहिती असेल तारीख पे तारीख हे कोर्टात आपण जे ऐकतो, तर आता ते क्रिमिनलमध्ये तरी नॉट मोर दॅन 2 ॲडजमेंट विल बी अलाउड. 2च फक्त तारखा पडू शकतील. आणि यूज ऑफ टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर त्याच्यामुळे काय झालेलं आहे, सर्व्हिस ऑफ समन्स आणखीन डिपोजिशन ऑफ एव्हिडन्स तर होणारच आहे त्यामुळे. पण पूर्वी काय होतं, अजूनही होतं, ते बेलीफला जावं लागायचं समन्स घेऊन. सिव्हिल कोर्टात पण आमच्याकडे तेच चालतं की काहीही कुणाची केस असली तर तो बेलीफ घेऊन जायचा. आता हे बेलीफचं काम कमी होणार आहे स्पीडी डिस्पोजल्समध्ये. आणि त्याला नुसतं आपण म्हणजे यांनी पाठवलं, पोस्टाने जरी पाठवलं आणि तो एव्हिडन्स धरला जाणार आहे, तर तो एक चांगला होणार आहे. आणि सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनासुद्धा 45 दिवसाच्या आत जजमेंट देणं हे बंधनकारक आहे. आता दुसरं एक आहे आणि दुसरं एक आहे अंडर ट्रायल्सना ह्याचा पण फायदा मिळणार आहे. अगदी साधा गुन्हा असला ना तरीसुद्धा अंडर ट्रायल्स इतके, सॉरी रेणुकाताई पण मी सांगते, बरेच वर्षोनवर्ष त्यांना कस्टडीमध्ये ठेवलं जायचं. आणि अगदी पहिला आता काय झालं की फर्स्ट ऑफेन्स जर असेल तर त्याला ताबडतोब सोडण्यात येणार आहे, अशी सुद्धा प्रोव्हिजन मी एका ठिकाणी वाचली. तर ह्या सगळ्याचा उपयोग होणार आहे. आणि दुसरं म्हणजे अमित शहांचं त्या दिवशी सांगितलं त्यांनी की 3 वर्षामध्ये ही केस संपलीच पाहिजे फौजदारी, असा गव्हर्मेंटनी नियम आणलेला आहे. 3 वर्षात. तर ह्याच्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी उपयोग होईल ह्या नवीन कायद्याचा. Vimalji, with all these things discussion, do you think the police department will be burdened? Will be, sorry, what? Police department will be burdened because No, of the I speedy think for disposal. them, no, I think they have to run here and there. There are so many things to do. I think that is exactly why it is beneficial for them and they will be happy. क्योंकि उनका कैसा है कि उनको तो करना ही है, उन्होंने केस किया तो उनको बहुत बार कोर्ट जाना पड़ेगा. अगर स्पीडी डिस्पोजल है तो उनका काम कम होगा. मुझे लग रहा है मैडम बैठे हैं तो मैडम अग्री करेंगे मेरे साथ. तो ये एक सिस्टम बनेगा तो एसओपी सबके लिए इजी हो जाएगा. अच्छा, दूसरा मैडम मुझे ये बताना था, इसमें एक बहुत इंपॉर्टेंट चीज़ है, शायद ज़रूरी है बहुत बताना, कि जो पनिशमेंट्स है तो नॉर्मली देयर आर 2 पनिशमेंट्स. एक तो पीनल प्रोविज़न होता है कि आप किसी को पेनलाइज करिए, और दूसरा एक रिफॉर्मिस्ट और रिहेबिलिटेटिव बोलते हैं. तो नाउ एक कम्युनिटी सर्विस is added to this list of punishments, which is very important because everybody is not a hardened criminal. Some persons can be rehabilitated, some persons can be reformed. So ये जो definition है वो community service का ये law में add हुआ है, and I think it is very important that now community service is recognized as a punishment. So it's a very good thing, very positive thing. Now the I think punishment of murder, punishment of the dowry death, even punishment of the theft, rape, even cheating and cruelty of the husband in the marital this thing, women subjected to that, and punishment of the criminal conspiracy.
तो उसके लिए बहुत उन्होंने सेक्शन बहुत बदल दिए हैं, 120B का 61 किया है, और सो देर आर सो मेनी थिंग्स टू बी डिस्कस, बट बिकॉज ऑफ द टाइम वी कैन नॉट डू दैट. बट अनदर थिंग इज दैट विथ दिस, what is your opinion for the normal person to go ahead with the means क्या करना पड़ेगा means I think with the timelines mentioned or एक measurable नहीं, whether it will be justice to him, because the timeline if it is shortened, sometimes what happens, you don't get so many witnesses or so many so जैसे मैंने बताया एक नया कानून है, ये इवॉल्व होगा, बट ओवरऑल इट विल हैव अ पॉजिटिव इम्पैक्ट बिकॉज द टाइमलाइंस मेंशन्ड है. तो एक मेजरेबल, हर आदमी का एक रिस्पॉन्सिबिलिटी है, हर एक जो पोजीशन पे आदमी औरत whoever is there, they have a responsibility to finish it on time. Now for certain there might be exceptions, जैसे आपने बोला शायद the witnesses might not be available, but then there is a pressure to perform. So when it is done. Yes, so then exceptions can be done every day. Okay. So I think it's a very positive step that way. Yeah. Thank you very much, भाग्यश्री ताई. बोलायचं आहे? See, community service, it says the definition of community service in section 23 of the BNSS defines it as work which the court may order or convert, means accused to perform as a form of punishment that benefits the community, for which he shall not be entitled to any remuneration. So it can be maybe going and working in a hospital, or it can be maybe working in a school, or maybe working with underprivileged children. So then lot of time this instills that sense of social understanding. So a lot of times you see a lot of people don't have empathy. So but this is not for every, community service is not for everybody, but sometimes mainly it might help the first time offenders. No, I think it is a punishment. So punishment, the court will decide the punishment. The punishments are decided by the court. Hello. Sorry, any questions you can write on the paper and give it to me. And another thing is, I thank you, both of you, Bhagyashree Tai and Vimal ji. But I must thank Abhijit Samant because he has evoked me to go through his this one. You know, first thing on the WhatsApp, he sent this, and after that we studied, and then we had gone for this. Abhijit Samant, जरा उभे रहा, 2 मिनट उभे रहा. 2 मिनट उभे रहा. नहीं, उभे रहा नहीं, punishment, community service नहीं. Punishment नहीं है. तसं नाही आहे. हां, okay. Now questions are, गुन्हेगारांना पॅरलवरती सोडतात, तसेच तडीपार ही तेवढ्या अवधीत ते नवीन गुन्हा वा त्रासदायक गोष्टी करू शकतात का? I think madam is more competent to answer. पॅरलवर सोडण्याची मुभा आहे आणि ते कायद्यामध्ये मला वाटतं मॅडम सांगू शकतील जास्त माझ्यापेक्षा की तशी तरतूद आहे कायद्यामध्ये. आणि त्यावेळेला पळून गेलं तर काय करता तुम्ही, ते मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. आणि किंवा तडीपार जर केलं तर मॅडम प्लीज या आणि सांगा आम्हाला. नमस्कार. पॅरलवर जर एखाद्या ह्याला सोडलं तर अधिकार आहे तो कैद्याचा, आणि सोडल्यानंतर जे पॅरलवर कैदी येतात त्याची लिस्ट आमच्या पोलीस स्टेशनकडे येत असते, आणि मग त्याच्यावर वॉच ठेवणं हे आमचं काम आहे. आणि आम्ही त्याला चेक करत असतो वरचेवर की तो कुठल्या प्रकारचा गुन्हा करणार नाही आहे, आणि आम्ही वॉच करून तसा रिपोर्ट आम्ही आपल्या कोर्टाला सादर करत असतो. थँक्यू. जे तडीपार असतात, जे आमच्या हद्दीतून आम्ही दुसऱ्या हद्दीमध्ये जे तडीपार करतो त्याच्यावर सुद्धा आमचा वॉच असतो. आणि एखादा तडीपार, मुंबईसारख्या ठिकाणी तडीपार हे फार अवघड गोष्ट आहे, कारण तो वाकोला तडीपार केलेल्या विलेपार्ल्यामध्ये येऊन राहतो. अशी सत्य परिस्थिती ही आहे. परंतु जे तडीपार आमच्या हद्दीतनं कागदोपत्री जे गुन्हेगार होतात त्याच्यावर आमचा ड्राईव्ह चालू असतो. म्हणजे दररोज आमचा ड्राईव्ह चालू असतो की हे तडीपार जर आमच्या हद्दीत परत मिळून आले तर आम्ही परत दुसरा गुन्हा त्यांच्यावर दाखल करतो आणि त्यांना परत तडीपार करतो. विमलजी, यू नो मराठी लिटिल बिट, आय थिंक सो. बोलिए. तडीपारची डेफिनेशन वेगळी आहे. नाही, तसं होत नाही, कारण त्यांना पोलिसांची भीती असते आणि त्याला माहीत असतं की जर पोलिसांनी मनावर घेतलं तर कुठल्याही गुन्ह्यात ते त्याला अडकवू शकतात.
त्यामुळे तसं होण्याची शक्यता कमी आहे जरा. दोघांनाही प्रश्न आहे. लोक अदालतमध्ये हजारो केसेस खटले निकाली लागत होते. आता ती लोक अदालतची सोय नवीन न्यायप्रणालीत आहे का? लोक अदालतची आहे. लोक अदालतची प्रोव्हिजन आहे नवीन प्रणालीमध्ये पण, आणि त्या बाबतीतला कायदा असा केलेला नाही आहे, पण तुम्हाला सांगता येईल. पर लोक अदालत में मोस्टली कंसेंट से ही बहुत केसेस होते हैं सॉल्व, दोनों को कंसेंट से ही होते हैं. लोक अदालत खूप चांगल्या प्रकारे चालू आहे सध्या, आणि मागच्या आठवड्यातच आमच्या अंधेरी कोर्टामध्ये लोक अदालत झाली आणि त्यामध्ये आपल्या विलेपार्ले पोलीस स्टेशनचे 33 गुन्हे त्यांनी निकाली काढलेले आहेत. ह्याच धर्तीवर मी फॅमिली कोर्टाबद्दल बोलू शकते. ADR म्हणून एक काढलेलं आहे, ऑल्टरनेट डिस्प्यूट रेझोल्युशन असं त्याचं आहे, आणि ते लोकन्यायालय पद्धतीवरच चालतं की ज्या केसेस सेटल होण्यासारख्या असतात त्यांना एक्सपर्ट्सना बोलावतो आणि त्यांच्यासमोर जजसुद्धा असू शकतात त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये मदत केली जाते ज्यांना, आणि कन्सेंटनी ह्या केसेस संपवता येतात. हे ADR त्याला म्हणतो. आय थिंक इट इज मीडिएशन अँड आर्बिट्रेशन. मीडिएशन आणि आर्बिट्रेशन पण कोर्टाच्या थ्रू केलं जातं. मगाशी खरं म्हणजे हा प्रश्न घेतला होता, पण आता मॅडम आल्यात म्हणून आपण बोलूया. पोलिसांच्या समोर दिलेले बयान आतापर्यंत कोर्टात परमिसिबल नव्हतं. आपण मगाशी म्हटलं की मॅजिस्ट्रेटच्या समोरचं बयान इज करेक्ट. सो ते आता बदलले आहे का, आणि कोर्टात आता काय ग्राह्य धरतात मॅडमना माहिती आहे? अजूनपर्यंत तरी जे मॅजिस्ट्रेट समोर दिलेले जबाब असतात तेच कोर्टामध्ये ग्राह्य दिले जातात, आणि त्यालाच म्हणजे व्हॅलिड आहेत. ते मॅजिस्ट्रेट समोर जे दिलेले असतात तेच व्हॅलिड आहेत. नवीन पोलिसांच्या त्याला का ॲडमिसिबिलिटी कोर्टात नाही आहे, ह्याचं कारण असं आहे की पोलिसांच्याकडे कोअर्शन करून जर तुम्ही जर जबाब नोंदवलेला असला तर तो तुमच्या विरुद्ध जाण्याची शक्यता असते, म्हणून तो ॲक्सेप्ट केला जात नाही. ॲज अन एव्हिडन्स त्याला ॲडमिसिबिलिटी नाही आहे. जजच्या समोर बरोबर आहे, पण पोलिसांच्या समोरचा धरला जात नाही. बरोबर आहे. अकॉर्डिंग टू द न्यू न्याय संहिता, पोलीस कस्टडी इज 90 days केले का? I don't think so. No. PC It's 90 not- days it's हो ही not- नहीं सकता. नहीं, No, no, no. नहीं. I don't think it doesn't work that way. त्याचं असं आहे, पूर्वी एकदा जर पकडला गेला तर त्या ॲक्युजला पहिल्यांदा पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं जातं, आणि ती पोलीस कस्टडीची ती 15 दिवस होती का 30 days होती? किती? 14 आणि 30 अशी लिमिट होती. कारण त्या वेळामध्ये त्यांना इन्व्हेस्टिगेशन करता यायचं, शोध करता यायचा की काय जो हा गुन्हा झालेला आहे त्याच्या सर्च करण्यासाठी, म्हणून तो पोलिसांच्याकडे दिलेला होता. पण ती मुदत आता 90 days केलेली आहे ह्याच्या BNS प्रमाणे, कारण म्हणजे त्यांना पोलिसांना जास्त वेळ मिळेल की शोध लावण्यासाठी किंवा इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी. असं आहे. mediation reconciliation process which is legal. Which is legal. I think mediation is not binding. Reconciliation is also not binding, but usually when it is done under the supervision of a magistrate or judge, then this is the first step. जैसे मैडम ने बताया कि डिवोर्स में पहले मीडिएशन है तो लोगों को समझाते, दोनों को बिठा के एक सेटल करने की कोशिश होती है, लेकिन आर्बिट्रेशन इज बाइंडिंग. Okay, but time limit for to go for the appeal? मीडिएशन अपील इज नॉट नीडेड बिकॉज इट इज नॉट बाइंडिंग. Okay. और आर्बिट्रेशन में तो अगर इट इज़ लाइक अ नॉर्मल कोर्ट ऑर्डर, तो वो तो जो उसके अपील का जो टाइम है वही टाइम होगा. Okay. And age limit of the 18 is not fair for minor, because drunk boy, the case of the Pune posh cases. But I What is think the solution? what whoever is sent this, they have a valid point. But I think the courts are competent to decide the age. They may consider somebody who is 17 to be 18 also if they feel. So there is a discretion there. A lot Yeah. of times I think the court has said that. Okay, Madam means will they be able have- to better say this. अशा केसमध्ये आता माझ्याकडे एक, मी पंतनगर पोलीस स्टेशनला असताना एक मी मर्डरचा गुन्हा घेतला होता. त्या मर्डरच्या गुन्ह्यामध्ये एका मुलाला 9 जणांनी मिळून मारलं होतं. त्यापैकी 7 आरोपी हे मेजर होते आणि 2 मायनर होते. तर मायनरपैकी एक होता 16 वर्षाचा, एक होता 17 वर्षाचा. जो 17 वर्षाचा आरोपी होता त्यासाठी आम्ही डोंगरी न्यायालयाला पत्र दिलं होतं
की हा 17 वर्षाचा आहे तर त्याची जे जे रुग्णालयातनं वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि जर ती केस सेशन कोर्टामध्ये ट्रान्सफर करता आली तर ती आम्ही करू शकतो. तर त्याप्रमाणे जे जे बोर्डासमोर त्याची पूर्ण वैद्यकीय तपासणी झाली आणि डोंगरी माननीय न्यायालयाला असं वाटलं की ही योग्य आहे केस, पोलीस जे म्हणत आहेत ते बरोबर आहे आणि त्यांनी त्या आरोपीला ट्रान्सफर केलं सेशन कोर्टामध्ये. आता त्याची केस सेशन कोर्टामध्ये चालू आहे. म्हणजे आमचा उद्देश असा असतो की त्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळायला पाहिजे. जर तो मर्डरमध्ये त्यांनी मर्डरसारखा गुन्हा केलेला आहे तर त्याला जास्त शिक्षा मिळायला पाहिजे. तर तो आता आरोपी माझा, मी आत्ता त्या केसमधूनच आत्ता मी कोर्टात आले म्हणून मला उशीर झाला यायला, आपल्या सेशन कोर्टात गेले होते मुंबईला. तर ते तसं सांगितलेलं आहे की कोर्ट ठरवतं की काय करायचं, त्याला ट्रान्सफर करायची का ती केस, म्हणजे बाल न्यायालयातनं आपल्या मेन न्यायालयात सेशन्स कोर्टमध्ये ते कोर्ट ठरवतं आणि त्याप्रमाणे कोर्ट आम्हाला ऑर्डर देतं की ही आम्ही आता ट्रान्सफर केलेली आहे केस. मायनर बिलो 18 इयर्स म्हणजे गुन्हेगाराला पोलीस कस्टडीमध्ये निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली, ती अशा शिक्षा देतात का? मायनर मुलाला पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या ताब्यात ठेवू शकत नाही. जे मायनर मुलं आत्ता आमच्याकडे परवाच एक आपल्या विलेपार्ले पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला. एक मायनर मुलगा होता 15 वर्षाचा, मुलगी आहे 13 वर्षाची. त्यांनी तिच्यावर रेप केला. तिला म्हणजे ती प्रेग्नेंट राहिली आणि प्रेग्नेंट राहिल्यानंतर समजलं की म्हणजे तो मुलगा आम्ही शोधून काढला. आरोपी म्हणू शकत नाही आपण कायद्याने त्याला आम्हाला विधिसंघर्षग्रस्त बालक असं म्हणतात, त्याला आरोपी म्हणू शकत नाही कायद्याने आपण. तर त्याला आम्ही जेव्हा सगळी चौकशी केली तेव्हा ते मान्य केलं, त्यांनी जे केलं कुठं ते केलं सगळं त्यांनी मान्य केलं. त्यानंतर अशा आरोपीला म्हणजे अशा मुलालासुद्धा आम्ही आरोपी म्हणत नाही आणि कायद्यानुसार त्याला आम्ही आमच्या ताब्यात ठेवू शकत नाही. त्या क्षणी आम्हाला त्याला डोंगरीला जे आपलं चिल्ड्रन होम आहे तिथे आम्हाला जमा करायला लागतं आणि त्यानंतर जे काही त्याची कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्या संदर्भात त्याची मेडिकल करणं किंवा बाकी काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्हाला डोंगरी न्यायालयाची परवानगीनीच करावे लागतात. आम्ही त्याच्यामध्ये कुठलाही इंटरफेअर पोलीस करू शकत नाहीत. दिस इज फॉर यू बिमलजी. एखादी व्यक्ती, फॅमिली, मुले एखाद्या स्कॅममध्ये अडकले आणि त्यांचे पैसे गेले तर त्यांना न्याय मिळू शकतो का? कारण ॲज यू सेड की यू शुड बी अवेअर ऑफ द अँड द प्रिव्हेन्शन मेजर्स यू शुड नो. आय थिंक व्हॉट्सॲपवरती टाकते, व्हॉट्सॲपमध्ये अडकतात लोक. तो डिपेंडिंग ऑन व्हॉट like I said 1931 is the number. 1930 for cyber crime. 1930 immediately you should within 3 hours is the golden rule usually. तो गवर्नमेंट ने नोडल ऑफिसर्स अपॉइंट किए हैं who will talk to the banks immediately and this 24/7 the line is operational. तो आपका पैसा रुक जाता है. अगर आप अपने राइट्स को अवेयर हो के टाइम से ये चीज़ को प्रोसेस करेंगे तो होगा. अगर आप बोलेंगे 5 दिन के बाद पैसा ढूंढो तो लॉ में शायद FIR फाइल होगा लेकिन पैसा आएगा कि नहीं आई कांट से. ओके. आत्ता मी कोर्टातून येत असतानाच मला एक फोन आला पार्ल्यातल्या सिनियर सिटीजनचा आणि त्यांनी सांगितलं की मॅडम आम्ही दोघं सिनियर सिटीजन आहोत. मिस्टरांचं वय 80 वर्ष आहे आणि मॅडमचं वय 75 वर्ष आहे आणि आम्ही दोघंजणं घरी असताना आम्हाला एक फोन आला आणि त्यांनी जेव्हा पहिला फोन आला म्हटलं तेव्हाच मला समजलं की तो फोन काय असणार आहे आणि मी त्यांना जास्त हे न करता म्हटलं की तो फेक कॉल होता का. त्या म्हणाल्या तुम्ही आत्ता म्हणताय म्हणून मला ते कळलं किंवा मी खूप वेळाने जेव्हा फसवली गेले तेव्हा मला कळलं की तो फेक कॉल होता आणि त्या माणसाने त्यांना बोलण्यामध्ये इतकं गुंतवलं की त्या म्हणाल्या आम्ही काय करत गेलो हे आम्हाला समजलं नाही आणि त्यांच्या अकाउंटमधनं 47 लाख रुपये गेलेले आहेत. आत्ताची 10 मिनटापूर्वीची गोष्ट आहे. 47 लाख रुपये गेलेले आहेत आणि त्या म्हटल्या की त्याच्यानंतर त्यांची मुलगी कुठे बाहेर असते परदेशामध्ये, तिला मी फोन केला, तिने सांगितले की ताबडतोब तू हेल्पलाईनला फोन कर. तेवढं तरी झालं की त्यांनी 19 सर जसं म्हणाले तसं त्यांनी 1930ला फोन केल्यामुळं आता मी त्यांना म्हटलं की तुम्ही ताबडतोब आता घरातनं रिक्षा करा, पोलीस स्टेशनला या आणि जे आमचे सायबर ऑफिसर आहेत त्यांना ताबडतोब भेटा, म्हणजे पुढचे जे काही पैसे वाचवू शकतो ते आम्ही तुमचे वाचवू शकतो. म्हणजे मला तुम्हाला अगदी कळकळीची विनंती करायची आहे की तुम्ही अननोन कॉल कुठल्याही व्यक्तीशी एक वाक्यसुद्धा बोलू नकात. जर अननोन नंबर आलेला आहे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या माणसाशी आणि ओळखीच्या व्यक्तीशीच तुम्ही बोला. कारण एक वाक्य तुम्ही बोलल्यानंतर दुसरं वाक्य करून तो कसं तुम्हाला बोलण्यामध्ये गुंतवेल हे तुम्हालाच समजणार नाही. त्यामुळे अननोन फोन पहिली गोष्ट उचलायचा नाही, दुसरी गोष्ट तो ब्लॉक करायचा नंबर आणि तिसरी गोष्ट त्याला कुठलीही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन देऊ नका. त्यांनी तुम्हाला काहीही भीती घातली तरी तो सांगत होता तुम्हाला हे होईल ते होईल ते होईल. थोडी तुमची बुद्धी जागृत ठेवा की असं काही आपण केलेलंच नाही आहे तर आपल्याला काय होणार आहे त्या गोष्टीमध्ये.
त्यामुळे अननोन नंबर अजिबात उचलू नका. आणि त्या माणसानी त्याच्या घरातली, ज्यांचा मला फोन आला होता त्या घरातल्या त्याचं त्याला सगळं माहीत होतं की तुमची मुलगी परदेशात शिकते का, म्हणजे ते सर्व माहिती तुमची काढलेली असते त्यांनी. पण तुम्ही घाबरून न जाता त्या क्षणी फोन कट करा आणि ताबडतोब पोलीस स्टेशनला या, रात्र असू दे किंवा दिवस असू दे. एवढंच मला तुम्हाला सांगायचं. आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की समलिंगी जोडप्यांना मूल दत्तक घेता येतं का? मगाशी तुम्ही सांगितलं की घेता येतं. मग त्या मुलाचं भविष्य काय आणि वडील म्हणून कुणाचं नाव लावायचं? ही सगळी प्रोसेस कारा या संस्थेमार्फत चालते आणि त्यांच्या पुढे अर्ज करावा लागतो. तेव्हा तिथे हे सगळं जे आहे की कुणी वडील कोण, त्याचं काय, पुढे काय लावणार आहेत, हे सगळं तिथे नोंदवलं लागतं. नंतरच त्याचं ॲडॉप्शनचं रजिस्ट्रेशन होतं. आणि त्या दोघं जर राहत असतील आणि दोघांनी मिळून जर ॲडॉप्ट केलेलं आहे, कारण तसा आता कायदा आलेला आहे की दे कॅन ॲडॉप्ट. पूर्वी नव्हतं. पूर्वी अगदी LGBT तर बिलकुलच अलाउड नव्हतं करायला. पण आता सिंगल पेरेंट घेऊ शकतात. एखादी बाई एकटी कुमारिका स्त्री असेल तरीसुद्धा ती ॲडॉप्ट करू शकते. तसंच या दोघांमध्ये त्या दोघांनीच ठरवायचं असतं आणि हे सगळं संमतीने चालतं. त्यामुळे मग तो प्रश्न उभा राहत नाही की कुठल्याच नाव लावायचं, असं मला वाटतं. आई थिंक द न्यू एक्ट में जो ऑर्गेनाइज क्राइम है वो मैडम ज़्यादा बताएंगे, लेकिन ऑर्गेनाइज क्राइम का जो सेक्शन है जिसमें ये साइबर और इम्पर्सनेशन कवर है, तो इससे दीज आर नॉन बेलेबल ऑफेंसेस नाउ. हाँ, आर्टिफिशियल इंटेलिजेंस से यू कैन चेंज द पर्सन. सो आई थिंक नाउ दीज आर नॉन बेलेबल ऑफेंसेस, सो दिस विल बी अ बिग डेटरेंट. पहले क्या बेल हो जाती थी तो बहुत लोग आसानी से करते थे, लेकिन अभी छूटना मुश्किल है इस. ओके मॅडम, तुम्हाला एक मिनिट. आपण समारोपासाठी मला वाटतं सुशील कुमार हाटे येतील. नमस्कार. इतकं छान सेशन झाल्यानंतर काय बोलावं आणि काय सांगावं तेच मला कळत नाही आहे. कन्फ्युजन तर आहेच. एनिवे, तर आज आपल्याकडे इतक्या मोठ्या व्यक्ती आलेल्या आहेत. विमलजी, भाग्यश्रीताई तर आमच्याच अध्यक्ष आहेत, रेणुका मॅडम, इथे अभिजितजी बसलेले आहेत, सर्वजण. तर मला समारोप असं काय मुद्दामून करायचं असं वाटतं की काही पॉईंट्स ज्याला आपण म्हणतो ना की टेक होम मेसेज. तर टेक होम मेसेज काय, तर इतका वेळ आपण सगळेजण 1.5-2 तास सगळ्या ह्या तज्ज्ञ व्यक्तींचे विचार ऐकले आणि भाग्यश्रीताईंनी काही केसेस सांगितल्या, विमलजींनी पण सांगितल्या आणि आपल्याला ते जास्ती खुलून सांगितलं, एक्सप्लेन केलं. तर ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, तर पहिल्यांदा आपल्याला सांगितलं की कोर्टाची पायरी आपण कधी चढू नये असं वाटते. पण मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकजण कधीतरी कोर्टात गेलं आहे, मी पण गेलो आहे. आणि आपल्याला वेगळे अनुभव आले, चांगले वाईट वगैरे वगैरे. पण आता कोर्टाची पायरी चढायला काही घाबरायचं कारण नाही आहे. आपल्याकडे इतकी सगळी चांगली टीम आहे. तर तुम्ही काही काळजी करू नका. काही झालं तर तुम्ही डेफिनेटली आपल्याकडे सगळी माणसं आहेत. तर काय करायचं, कुठली गोष्ट झाली तर, जसं की हे सायबर क्राईम जे वाढलेले आहेत, सायबर क्राईम म्हणजे इंटरनेट रिलेटेड. तर आपण सगळेजण स्मार्टफोन वापरतो, आपल्याला माहिती नसतं याच्यामध्ये काय आणि कोण आपल्याला कसं ऑब्झर्व करतो आहे. तर कधी ना कधी कुणाला तरी कॉल्स येतच असतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. कोणते कॉल्स घ्यायचे, कोणते नाही घ्यायचे. तर मला वाटतं अशी एक पद्धत आपण ठेवू शकतो की समजा आपल्याला तिसऱ्या माणसाने आपला रेफरन्स दिलेला आहे, आपल्याच मित्रांनी, तर आपण पहिल्यांदा त्यांचा आपल्याला व्हॉट्सॲप आला पाहिजे किंवा मेसेज की अमुक माणसांनी मला तुमचा रेफरन्स दिला आहे आणि मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि त्याच्यानंतरच आपण त्यांचा कॉल अटेंड करावा. अदरवाईज नुसता कॉल असेल तर घेऊ नये. काय आपले काही पैसे जाणार तर नाही, डेफिनेटली आपल्याला कोण देणार तर नाहीच आहे, पण आपले पैसे कमीत कमी जाणार तर नाही आहे. 1930 अतिशय उपयुक्त नंबर आपल्याला दिलेला आहे, तो सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि कुठलीही गोष्ट झाली ती तुम्ही घाबरू नका. सगळे कायदे आपल्या बाजूनेच आहे असंच समजा. रेणुका मॅडम आपल्याकडे आहेतच, त्यामुळे काही झालं तरी त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता कधी. वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला. आणि एक साधी गोष्ट, आता बऱ्याच ठिकाणी आपण KYC करायला जातो बँकेमध्ये आणि आपलं आधार आणि पॅनची झेरॉक्स देतो. तर मला असं वाटतं की आपण काय करायला पाहिजे, समजा अमुक एक बँकेत जातो आहे, बँक ऑफ इंडिया, तर आणि त्याच्याकडे KYC अपडेट करतो, तर आपण त्याला सांगू शकतो की दिस इज फॉर KYC अपडेटेड बँक ऑफ इंडिया, आपली सही आणि डेट सो अँड सो. म्हणजे त्याचा कोणीतरी दुरुपयोग करण्याची शक्यता कमी होईल असं मला वाटते. फसवणुकीचे गुन्हे कमी होतील. आता डिस्पोजल ऑफ क्राईम किंवा ज्या केसेस आहेत त्या लवकर होतात. लोक अदालत ही खूप छानपैकी गोष्ट झालेली आहे झटपट न्याय मिळवण्यासाठी. आपल्याला सगळ्यांना वाटत होतं की काय चाललं आहे,
आताचं गव्हर्नमेंट काय करते आपल्यासाठी, BJP काय करते, मोदीजी काय करत आहेत, 3 कायदे म्हणजे आपल्याला काय, तर नुसते सेक्शन नंबर काय कोणालाच काय कळत नाही आहे. परंतु ह्या कायद्यामुळे आपल्याला काय फरक पडणार आहे ते आपल्याला ह्या सगळ्या तज्ज्ञ मंडळीने सांगितलं आहे. त्यांचे आभार मानावे तेवढं थोडेच. आणि इतकं चांगलं सेशन अरेंज केलं. मला कधी कधी कोणतरी विचारतं काय करता तुम्ही दिलासामध्ये, तर मला असं अशा प्रकारचं मला सांगावं लागेल की अशा प्रकारचे विषय पण आम्ही डिस्कस करतो. त्याच्यामध्ये अशा प्रकारची तज्ज्ञ मंडळींना आम्ही बोलवतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते येतात. खरं म्हणजे सगळेजण इतके मोठे आणि वेगळे आहेत त्यांच्या कामात, तरीसुद्धा दिलासाची मला वाटतं ख्याती म्हणूया किंवा काही ते आपल्याकडे येत असतात, प्रेमाने येत असतात. तारीख पे तारीख आता होणार नाही आहे असं आपण धरूया. फक्त आपल्याला काय करायला पाहिजे की कुठलीही गोष्ट आहे त्याचा एक रेकॉर्ड ठेवला पाहिजे की मग तो कुठल्याही प्रकारचा तुमचा व्हॉट्सॲपचा मेसेज असो, SMS चा असो, कुठल्या याचा की असं अमुक वेळेला झालं तरी कोणी आपल्याला कधी कधी डायरेक्टली सांगत नाही, तर आपण काय करायचं एक व्हॉट्सॲप मेसेज पाठवायचा. समजा मी कोणाला तरी पैसे दिलेले आहेत तर त्याची नोंद काहीच नाही, मी त्याला कॅश दिली होती घेते, मला वाटते मी तुला 5,000 रुपये दिले होते काल, त्याच्याने तुझं काम झालं असेल ना, हो ना, म्हणजे तो त्याला हो किंवा नाही म्हणतो. त्याप्रमाणे आपल्याकडे त्याचा एक पुरावा येतो आणि नंतर आपल्याला त्याचा काही उपयोग कसा करायचा असेल त्यांनी आपला कुठल्याही गोष्टीचा दुरुपयोग करण्याच्या अगोदरच आपण त्याचा फायदा घेऊ शकतो की आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो. स्वतःला प्रोटेक्ट करणं ह्याच्यासाठीच हे सगळं चाललेलं आहे, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. ज्येष्ठ नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये आणि मला वाटतं की काही झालं तरी एकमेकाशी शेअर करावं, पण व्हॉट्सॲपवरती न करता एकमेकाशी प्रत्यक्ष बोलून सरळ की मला अमुक प्रॉब्लेम झालेला आहे तर तुम्ही मला हेल्प करा. तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो, कमिटीचे आभार मानतो, दिलासाचे आभार मानतो आणि आपल्याकडे जी तज्ज्ञ मंडळी आलेली आहेत, विमलजी, त्याच्यानंतर रेणुका मॅडम, अभिजितजी जर बसलेले आहेत. अभिजित सामंतांचं जर मला एक पटकन सांगायला राहतं की त्यांच्याकडे कधीही आपण फोन करून विचारलं ना की अमुक प्रॉब्लेम आहे तर ते जनरली असं नाही की तुम्ही इकडे या तिकडे या, ते म्हणतात थांबा तुमचा प्रॉब्लेम आहे ना, सिमिलर प्रॉब्लेम त्या एरियातला असेल तर मीच येतो तिकडे आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तर अशा प्रकारचे नगरसेवक आपल्याला लाभलेले आहेत. बकुलबाई हे आपल्याकडे आलेले आहेत, त्यांचेसुद्धा आपण आभारी आहोत. आणि आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि ज्या प्रकारचे प्रश्न तुम्ही विचारलेत ना त्याच्यावरून तर कळतं की दिलासामध्ये टॅलेंटची कमी नाही आहे. तर तुमच्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या. तर एवढं बोलून मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद.